आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहारिः सदा सोऽयं मुक्तिकरः सदा विजयते श्रीरामदासो गुरुः। सह्याद्रिगिरिचा विभाग विलसे मंदार शृंगापरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी। साकेताधिपती कपी भगवती हे देवजाचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ प्रभु। आपलं साक्षात स्वरूप असलेल्या दासबोधाचा प्रस्ताव समर्थ रामदासांनी समर्थपणे कसा केला हे आपण कालच्या प्रवचनामध्ये पाहिलं। समर्थांनी आम्हाला असं शिकवलं की तुम्हाला नरदेह लाभलेला आहे, केवळ नरदेहामध्येच आत्मोन्नत होता येतं, केवळ नरदेहामध्येच प्रेयसाकडून श्रेयसाकडे जाता येतं। आणि म्हणून हा नरदेह आपल्याला लाभलाय, आपण या नरदेहाचं कल्याण करा। नरदेहाचं कल्याण एकाच मार्गाने होतं, कर्मयोग, भक्तियोग, राजयोग किंवा ज्ञानयोग। या 4 योगांपैकी एका योगाची कास धरून मानवाला आत्मोन्नत होता येत। ते मानवानं व्हावं म्हणून तर अवघ्या संतांनी वारंवार उपदेश केलेला आहे। ज्यांना हा उपदेश कळला त्यांच्या चित्तामध्ये मुमुक्षुत्व जागलं, ज्यांच्या चित्तामध्ये हे मुमुक्षुत्व जागलं नाही, उपदेश कळला नाही, ते अखंडपणे पुन्हा सुखदुःखाची वारी करत राहणार। याच्या पलीकडे त्यांच्या आयुष्यात काहीही घडणार नाही असं समर्थ आम्हाला सांगतात। समर्थांचं सांगणं हे आईचं सांगणं आहे, सर्व संतांचं सांगणं हे माऊलीचं सांगणं असतं। अशा कळवळीनं, अशा वात्सल्यानं, अशा जिव्हाळ्यानं आई त्या पुत्रावर संस्कार करत असते, त्याला वाढवत असते की त्या पुत्राचं कोट कल्याण व्हावं। सर्व संतांच्या मनांमध्ये जनसामान्यांच्या विषयी असा कळवळ असतो की त्यांचं कोट कल्याण व्हावं। भवसागरामध्ये बुडायला लागलेल्या सगळ्यांना मदतीचा हात द्यावा, भक्ती मार्गाचा, ज्ञान मार्गाचा हात द्यावा आणि भवसागर तरुण जाण्याला त्यांना प्रवृत्त करावं। सर्व संतांच्या मनामधला हा भाव आईचा पुत्राबद्दलचा जो भाव आहे त्याहून वेगळा नाही। आणि म्हणून ज्ञानेश्वरांना माऊली म्हटले, संतांची माऊली आहे, संतांची संत आहे। त्या माऊलींच्या परंपरेमध्ये जे संत निर्माण झाले त्याच्यामध्ये रामदासांचं स्थान लोकविलक्षण आहे, हेही आपण काल पाहिलं। हे कसं लोकविलक्षण आहे तर दासबोध ही कशावरची टीका नाही, तो स्वतंत्र ग्रंथ आहे। एकनाथी भागवत घ्या, भावार्थ दीपिका घ्या, या कोणत्या तरी ग्रंथावरच्या टीका आहेत।
भावार्थ दीपिका भगवद्गीतेवरची टीका आहे, आणि एकनाथी भागवत ही भागवताच्या 11 स्कंधावरची टीका आहे. तुकोबांचे अभंग स्वतंत्रपणे लिहिले गेले, पण प्रत्येक अभंग सुटा आहे. नामदेवानी अभंग लिहिले, पण प्रत्येक अभंग सुटा आहे, वेगळा आहे, प्रासंगिक आहे. पण समर्थांचा दासोबोध मात्र असा लिहिला गेलेला आहे की त्याला अथपासून इतिपर्यंत निश्चित सूत्र आहे, आणि असं असून सुद्धा ती स्वतंत्र रचना आहे, तो टीका ग्रंथ नाही. म्हणून ज्ञानेश्वरी काय, तुकोबांचा गाथा काय, नामदेवांचा गाथा काय, एकनाथी भागवत काय, आणि समर्थांचा दासबोध काय, मराठी मधले हे सगळे मराठी सारस्वताचे वेद आहेत. वेद. संस्कृत भाषा सगळ्यांना उमगते असं नाही, कळते असं नाही, ती प्रत्ययाला येते असं नाही, अनुवाद करून त्याचा अर्थ समजावून घेतो असंही नाही प्रत्येक मनुष्य. आणि म्हणून प्राकृत भाषेकडे यायला माणसांना आवडतं. संस्कृत भाषेमध्ये जे सगळं वेद वाङ्मय आहे, त्याच्यामध्ये सगळं जे तत्वज्ञान आलेलं आहे, या तत्वज्ञानाला अतिशय सुंदर साजीर रूप प्राकृत भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये, मायबोलीमध्ये आमच्या संतांनी दिले. आणि हे 5 ग्रंथ म्हणजे मराठी भाषेचे जणू वेद आहेत. त्यातल्या त्यात विचार करायचा झाला तर भावार्थ दीपिका, एकनाथी भागवत, तुकोबांचा गाथा आणि समर्थांचा दासबोध म्हणजे 4 वेद आहेत असं गृहीत धरायला हरकत नाही. मग कुणी म्हणेल की नामदेवांच्या गाथ्याला घ्यायचं नाही का? घ्यायचं, कारण यजुर्वेद 2 असतात, कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद. म्हणून शेवटी 5 वेद होतातच. म्हणून हे 5ही जे संत आहेत आणि यांनी निर्माण केलेलं वाङ्मय आहे, हे 5 वेद आहेत असं गृहीत धरा. इतकं अलौकिक सामर्थ्य त्याच्यामध्ये. आता मतमतांतर होतील एखाद वेळेस की कोणत्या ग्रंथाला कोणता वेद म्हणायचा, पण त्याच्यावरून त्या ग्रंथांचं मोल काही कमी होणार नाही. समर्थांनी जो दासबोध निर्माण केला, आपण पाहिल्याप्रमाणे इहलोक आणि परलोकाची सांगड घालणार आहे, आणि त्याचं सामर्थ्य मोठं लोकविलक्षण आहे. समर्थांनी दासोबोधाचा प्रस्ताव केला, आणि प्रस्ताव करून नरदेहाची थोरवी सांगितली. ती सांगत असताना हेही सांगितलं की जो नरदेह आणि त्या नरदेहाची महती जाणत नाही तो कोण आहे, ते आता समर्थ 2ऱ्या दशकात सांगतात. त्याचा प्रारंभच मूर्ख लक्षणाने झालाय. या 2ऱ्या दशकाचं नावच मुळामध्ये मूर्ख लक्षण असं आहे. शंकरराव देवानी आपल्याला ज्ञात आहे की समर्थांच्यावर उदंड संशोधन केलं, आणि उदंड संशोधन करून समर्थांचं समग्र वाङ्मय मराठी माणसाच्या पुढे आणलं. डोंगर तुडवले, घळींमध्ये गेले, समर्थांचं वाङ्मय मिळावं म्हणून आटापिटा केला जीवाचा, आणि शेवटी समर्थांचं वाङ्मय सगळं संकलित करून एकत्र करून ते प्रकाशित केलं. समर्थांचा ध्यास त्यांना आयुष्यभर लाभलेला होता. असं असून सुद्धा त्यांनी ज्या वेळेला या 2ऱ्या दशकावर काही भाष्य केले, त्यावेळेला शंकरराव देव असं म्हणतात की ही सगळी लक्षणं वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मी प्रथम वर्गात नक्की उत्तीर्ण होईल. मग ज्यांनी जन्मभर आयुष्यभर समर्थांचा अभ्यास केला आणि तो म्हणतो की मूर्ख लक्षणाच्या बाबतीत मी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होईन, मग आपण कुठल्या श्रेणीमध्ये? मला वाटते आपण 100%. खरंच ही लक्षणं वाचायला लागली की असं वाटतं काही लक्षणं आपल्याला लागू होतात. जसं अभ्यास करत जाऊ तसं उलगडतं की अधिक अधिक आपल्याला आपोआप येऊन चिकटतात. समर्थांनी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात, जन्मला जयांचे उदरी तयासी जो विरोध करी, सखी मानिली अंतरी तो एक मूर्ख. असे प्रत्येक घरामध्ये जवळजवळ आपल्याला मूर्ख सापडतात. ज्या माता पित्यानं आपल्याला जन्म दिला, वाढवलं, खस्ता खाल्ल्या, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, शिक्षणासाठी आटापिटा केला, संस्कारासाठी आईनं आपला देह, आपलं चित्त झिजवलं, आपली बुद्धी समर्पित केली मुलांच्यासाठी. असा पुत्र मोठा झाल्यानंतर ज्या वेळेला विवाह होत पत्नीला घरी आणतो आपल्या, आणि ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या माता पित्यांनाच विरोध करतो,
त्याला काय म्हणायचं? समर्थ त्याला म्हणतात, तो एक मूर्ख. आम्ही मूर्ख म्हणजे जो ज्ञाता नाही तो असं म्हणतो, पण समर्थांनी मूर्खाची व्याप्ती फार मोठी सांगितलेली आहे. समर्थ म्हणतात, कुणाकुणाला सांगावं? अनंत लक्षणं, 152 लक्षणं समर्थांनी सांगितलेली आहेत. समर्थ पुढे जाऊन सांगतात, कारण नामदेव महाराजांनी पूर्वी म्हटलेलंच आहे की मंचकी बैसे राणी, माता वाहतसे पाणी. कलियुगाचा महिमा नाही म्हणाले. असं घडतं की वृद्ध माता सगळे घरचे कष्ट करते आणि राणीसाहेब सुखाने बसलेले आहेत मंचकावर, आणि तिला कष्ट होत नाहीत ना, म्हणून पतिराज वारं घालतायत. आजही समाजामध्ये मला वाटते फार मोठ्या प्रमाणात असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. समर्थांनी पुढे सांगितलं की आपली आपण करी स्तुती, स्वदेशी भोगी विपत्ती, सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख. आपण आपली स्तुती कधीही करू नये. का करू नये? त्याचं कारण असं की स्तुतीला आपण पात्र आहोत किंवा नाही हे आत्मनिरीक्षण केल्याशिवाय उलगडत नाही. आणि दुसरं असं की माणसं ज्या वेळेला आत्मस्तुती करायला प्रवृत्त होतात त्यावेळेला आपला अहंकार कुठेतरी सुखावा असं त्यांना वाटत असतं. समजा दुसऱ्यांनी केली नाही तर माणसं आपणून आत्मस्तुती करतात. हे मूर्खाचं लक्षण आहे. त्याचं कारण असं आहे की आपली पात्रता नसताना आपण आत्मस्तुती करतो. सामान्य मनुष्य काहीच करत नाही आणि मी खूप केलं असं म्हणतो. जे महात्मे असतात ते पुष्कळ करतात आणि मी काहीच केलं नाही असं म्हणतात. मग यातला शहाणा कोण पहा बरे. समर्थांच्या शब्दात सांगायचं झालं तर, जो व्यापक करतो, उदंड करतो आणि तरी सुद्धा मी काहीच केलं नाही असं म्हणतो, तो खरा महात्मा, तो खरा श्रेष्ठ. जी सामान्य माणसं असतात ती काहीच करत नाहीत आणि एवढंच केलं तरी वाढवून सांगतात, ती मूर्ख असतात. आत्मस्तुती कधीही करू नये आणि जे केले ते कधी उघडही करू नये. धर्मशास्त्रांनी अशी एक संकेत आम्हाला, एक लक्ष्मण रेषा अशी घालून दिलेली आहे. धर्मशास्त्र सांगतं की पुण्य कधी उघड करू नये. पुण्य उघड केलं की त्याची महती संपली. नहुष राजा त्यांनी 100 यज्ञ केले आणि 100 यज्ञ केल्यानंतर तो इंद्रपदाला प्राप्त झाला. इंद्र झाल्यानंतर जो देवांचा राजा देवेंद्र, इंद्र खरा, त्याला सिंहासन सोडून खाली उतरावं लागलं आणि हा नहुष राजा सिंहासनावर जाऊन बसला. त्या सिंहासनावर बसल्यानंतर त्याला असं वाटलं, अरे केवढं आपलं सामर्थ्य आहे, आता मी देवेंद्र झालो, त्रिभुवनावर माझी सत्ता चालते. एकदा असा अहंकार मनामध्ये दाटल्यानंतर त्याला असं वाटलं की आपलं पुण्य उघड केलं पाहिजे. इंद्राने सगळ्या सभेमध्ये त्याला प्रश्न केला की महाराज, नहुष महाराज, आपण केवढे पुण्यवान, आपण 100 यज्ञ केले. होय, मी केले. आपण केवढं प्रचंड दान दिलं. आपण केवढा साम्राज्य विस्तार केला. आपल्या ठाई अशी विद्वत्ता आहे की अन्य कुठेही नाही. होय, मी अत्यंत विद्वान आहे. इंद्र जेवढी त्याची स्तुती करतोय आणि त्याचं पुण्य उघड करतोय त्या प्रत्येकाला नहुष राजा होय होय म्हणत गेला. नहुषाच्या बाबतीत तेच घडलं, अन्य काही राजांच्या बाबतीत तेच घडलं. शेवटी एवढं सगळं सांगून झाल्यानंतर इंद्र हसला आणि त्याला म्हणाला, आपलं सगळं पुण्य आता आपणच आपल्या मुखाने प्रगट केलं. आत्मस्थितीतून आता सिंहासन सोडून खाली उतरा. जो पुण्य प्रगट करतो त्याला सिंहासनावर बसायचा अधिकार नाही. आणि नहुषाला सिंहासन त्यागावं लागलेलं आहे. पुढे त्याला शाप मिळाला, तो अजगराच्या योनीला गेला. आपली स्तुती आपण करायची नाही. माणसाला असं वाटतं की कुठेतरी आपण दान केलं, माणसाला असं वाटतं की काही आपण धडपड केली आणि त्याची दखल जर कुणीच घेतली नाही तर आपणच ती प्रगट करून दाखवावी. जर दखल घेतली गेली नसेल, दखल न घेण्यासारखंच ते काम आहे असं समजावं आणि आपला मार्ग चालत राहावा. पण माणसं हे करत नाहीत. म्हणून समर्थ सांगतात, आपुली आपण करी स्तुती, तो एक मूर्ख. आणि सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख. वडिलांची कीर्ती सांगू नये. कशा अर्थानं सांगू नये? आपण तर नेहमी सांगतो, आमचे वडील असे होते, आमचे आजोबा असे होते. केव्हा सांगावं? वडिलांनी जे शिकवले ते जर आपण धारण केलेलं असेल तर सांगावं. वडिलांनी जो वारसा दिलाय तो अधिक आपण संपन्न केलेला असेल तर अंशतः बोलायला हरकत नाही. पण वडिलांनी जे दिलं ते लाथाडायचं, पाश्चात्य संस्कृतीला आलिंगन द्यायचं, तेच खरं म्हणायचं,
माता पित्यांचा अपमान करायचा आणि पुन्हा म्हणायचं जे चालत आलेलं आहे ते किती छान आहे, याला समर्थ म्हणतात तो एक मूर्ख. वडिलांची कीर्ती कुठल्या टप्प्यापर्यंत सांगणार आपण? पूर्वजांनी उदंड केलं. भारत वर्षाचा इतिहास अत्यंत गौरवशाली. पण आज आपण जर काहीच करत नसलो आणि आपल्या पूर्वजांनी निर्माण केलं ती सगळी परंपरा समृद्ध करत नसलो तर वडिलांची कीर्ती सांगण्यामध्ये काय अर्थ आहे? कीर्ती अशी सांगावी की ती नित्य वर्धिष्णू व्हावी. म्हणून सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. आमच्या वडिलांनी केवढं अध्ययन केलं अहो, घनपाठी होते, पण मला मात्र 2 श्लोक सुद्धा पाठ नाहीत. मग अरे तू वडिलांची कीर्ती कशासाठी सांगतोस? पूर्वीच्या पिढ्यांमध्ये प्रचंड पाठांतर असे, पण हे आपण यातलं काहीच उचलत नाही आणि पूर्वीच्या पिढ्यांनी असं केलं एवढं म्हणतो. हा, आता पूर्वीच्या पिढ्यांचं का सांगायचं? त्यातून आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून. आपण आळशी राहायचं, आपण काहीच करायचं नाही आणि पूर्वीच्या पिढ्यांनी इतकं केलं म्हणायचं. याचा अर्थ काय होतो आपल्या लक्षात येतोय का? याचा अर्थ असा की परंपरा समृद्ध आपल्याला लाभली, पण त्याचा आपण उपयोग काहीही करून घेतला नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात आपुली आपण करी स्तुती तो जसा मूर्ख, तसा सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. पुढे सांगितले संगे विण विदेश करी आणि ओळखी विण संग धरी तो एक मूर्ख. म्हणून प्रवास करताना बरोबर कोणीतरी नित्य असावा असा त्याचा भावार्थ. आपण ज्याचा संग करायचा, संगत करायची, मैत्री करायची, त्याला पारखून घ्यावं, तपासून घ्यावं असं समर्थ आम्हाला सांगतात. आणखीन काही माणसं असतात पहा, घरीच्या वरी खाय दाढा आणि बाहेरी दीन बापुडा. आपल्या पत्नीला, मुलांना, आईला, वडिलांना वाटेल तसं बोलतो आणि घरी गेल्यावर साहेबासमोर मात्र लोटांगण घालतो. मग ते सत्व तुझं कुठे जातं रे बाबा? समर्थ म्हणतात घरच्यांवर तो ओरडतो आणि बाहेर गेल्यावर मात्र लाचार होतो. असा जो असतो तो एक मूर्ख. स्वये नेणे परोपकार, उपकाराचा अनोपकार करी थोडे बोले फार तो एक मूर्ख. ज्याला परोपकार स्मरत नाही, जो उपकाराची फेड अंशतः करत नाही, जो कमी बोलतो नाही जास्ती बोलतो आणि कमी करतो, तो कोण? तर तो एक मूर्ख असं समर्थ आम्हाला सांगतायत. जनसामान्य सामान्यता असेच असतात. केलेला उपकार इतक्या चटकन विसरून जातात. जो उपकार करताय त्यालाच नावं ठेवत असतात. काय गंमत आहे पहा. अमेरिकेचे एक राष्ट्राध्यक्ष होऊन गेले, आयसेनहॉवर, आपल्याला माहितीये. त्यांच्या एका मित्रांनी त्याला सांगितलं की अहो तुमचा तो नातेवाईक तुमच्या नावाने शिव्या घालतो, तुम्हाला वाईट म्हणतो, तुम्हाला अपात्र म्हणतो. या अमेरिकेचे ते राष्ट्राध्यक्ष व्हायला नालायकच असं म्हणतो. आयसेनहॉवर हसला आणि तो म्हणाला खरंच असं म्हणतात का ते? तर मित्र म्हणाला खरंच बोलतात असं. त्यावेळी आयसेनहॉवर हसला आणि म्हणाला अहो पण मी त्यांच्यावर तर कधीच उपकार केलेले नाहीये. म्हणजे उपकार करतेच, जास्ती शिव्या घालतात असा त्याचा अर्थ आहे. उपकार फार चटकन विसरतात आणि मग काय करतात तर ज्यांनी उपकार केला त्याचे उपकार न विसरता त्यालाच दूषण द्यायला प्रवृत्त होतात. म्हणून समर्थ सांगतायत असं कधी करू नये. पुढे तर किती सुंदर सांगितले. विद्या वैभवना धन, पुरुषार्थ सामर्थ्यना मान, कोरडाच वाहे अभिमान तो एक मूर्ख. समाजामध्ये अशी अनंत माणसं आपल्याला पाहायला मिळतात की पराक्रम केलेला नाही, पुरुषार्थ गाजवलेला नाहीये, लोकांनी चांगलं म्हणावं असं काही केलेलं नाहीये, असं असून सुद्धा त्यांना अभिमान फार असतो आणि तो वृथाभिमान असतो. त्याला आपण दुराभिमान म्हणतो. असा दुराभिमान धारण करणारी अनंत माणसं असतात. शहाणा कोण तर फक्त मी एक असं समजत असतात, बाकी जग सगळं मूर्ख आहे असं अनेकांना वाटत असतं. पुण्यामध्ये तर असे खूप आहेत म्हणे. इंदूरला गेलो मी, बडोद्याला गेलो, अन्यत्र कोकणामध्ये गेलेलो होतो, पण सगळीकडे पुण्याची ख्याती पसरली बरं का. काय सांगू आपल्याला, तिथे सांगावं लागलं अहो पुणेकर इतके वाईट नाहीत, चांगले आहेत. पुणेकर अभ्यासक आहेत, पुणेकर ज्ञानवंत आहेत, पुणेकर चांगल्या संस्थांना उचलून धरतात, सत्कार्याला नित्य मदत करतात. हे आग्रहाने बाहेर सांगायची पाळी येते. कशामुळे? एखादा दुराभिमानी निघतो आणि त्याच्यामुळे समाज सगळा बदनाम होतो किंवा एखादं कुटुंब सगळं बदनाम होऊन जातं. समर्थांनी पुढे तर किती सूक्ष्म सांगितले. दंत चक्षु आणि घ्राण, पाणी वसन आणि चरण, सर्व काळ जयाचे मलिन तो एक मूर्ख. स्वच्छ राहावं माणसाने. हा देश स्वच्छ केला ना
तरी हा देश मोठा होईल. या देशात माणसं रस्त्यावर येता जाता थुंकली नाहीत तरी हा देश मोठा होईल, इतका हा देश आमच्या लोकांनी घाण करून टाकलाय. कुठेही प्रवास करा, अग्निरथानं प्रवास करा, तैल रथानं प्रवास करा, कुठून कोणाची पिचकारी अंगावर येऊन पडेल काही सांगता येत नाही. का माणसं इतकी थुंकतात? आपल्या देशामध्ये पाणी मुबलक आहे, परदेशामध्ये थंडी असते म्हणून ते वेगळे प्रकार आचरतात. म्हणून त्यांचं अंधानुकरण आम्ही का करावं? नाक स्वच्छ करायला परदेशामध्ये रुमाल वापरतात. सार्वत्रिक हीच प्रथा आहे परदेशामध्ये. त्याचं कारण आहे पाणी चटकन उपलब्ध होत नाही, म्हणून आम्ही तोच प्रयोग इथे का करावा मला कळलं नाही. आमच्या देशामध्ये पाणी उदंड आहे म्हणून पाण्याचा वापर करावा. किती सूक्ष्म लिहिलेलं आहे पहा समर्थांनी. समर्थ सांगतात, पुत्र कळत्र आणि दारा इतुकाची मानुनी या थारा, विसरून गेला ईश्वरा तो एक मूर्ख. ज्याला प्रपंच म्हणजे सर्वस्व वाटतं तो मूर्ख आहे. ज्याला परमार्थ करावा असं वाटत नाही तो सुद्धा मूर्ख आहे. विसरून गेला ईश्वरा असे अनंत विसरतात आणि एका हातामध्ये ओष्ठ शुभ्र धूम्र नलिका, दुसऱ्या हातामध्ये मद्याचा प्याला धारण करून सांगतात ईश्वर कुठे आहे. समर्थांनी त्यांना तो एक मूर्ख असं म्हटलेलं आहे. देवद्रोही, गुरुद्रोही, मातृद्रोही, पितृद्रोही, ब्रह्मद्रोही, स्वामीद्रोही तो एक मूर्ख. ज्याला माता पित्याचा आदर करता येत नाही, ज्याला देवाचा आदर करता येत नाही, जो गुरुचा द्रोह करतो, स्वामीचा द्रोह करतो, राष्ट्राचा द्रोह करतो, ज्याला परब्रह्म मानवत नाही, अंतिम सत्ता अंतिम सत्य जो मान्य करत नाही, समर्थ त्याला म्हणतात तो एक मूर्ख. इतिहासातला एक विलक्षण प्रसंग मला आठवतो. अतिशय सुंदर प्रसंग आहे. काळजावर प्रत्येकाने कोरून घ्यावा इतका लोकविलक्षण प्रसंग आहे. मराठेशाहीची अखेरहोत आलेली होती आणि त्यावेळेला मराठेशाहीचे शेवटचे सेनापती बापू गोखले होते. या बापू गोखलेंनी आपल्या विरुद्ध लढू नये म्हणून ब्रिटिशांनी अनंत प्रयत्न केले. त्यांना लालूच दाखवली, त्यांना धाक घातला. पराभूत झालात तर तुम्हाला अज्ञातवासात तुरुंगात टाकू म्हणून सांगितलं. साम दाम दंड भेद सगळे प्रयोग करून पाहिले आणि त्यांना हेही सांगितलं आपली किंमत सांगा. माणसं सहज स्वतःला विकतात. बापू गोखलेंना ब्रिटिशांचा निरोप घेऊन आलेला मनुष्य भारतीयच होता. आमच्या देशाचे दुर्दैव आहे. त्याचं नाव लिंगो भगवान. त्यांनी आपलं नाव तरी बदलायचं, भगवान कशाला ठेवायचं. पण हा लिंगो भगवान भेटायला आला बापू गोखलेंना आणि सांगितलं बापू आपली किंमत सांगा. केवळ आपण केवळ किंमत सांगा, ब्रिटिश द्यायला तयार आहेत. अट एकच, आपण म्यान केलेली तलवार पुन्हा बाहेर काढायची नाही. बापू गोखले हसले आणि त्यांनी जे उत्तर दिलं जगा वेगळं उत्तर आहे. बापू गोखले म्हणाले की आपण हे मला सांगायचं धाडस करता याचं मला आश्चर्य वाटतं. आपण दूत आहात म्हणून आपल्याला कैदही करत नाही आणि आपला वधही करत नाही. पण आमची परंपरा अशी आहे की स्वामीशी नित्य एकनिष्ठ असावं. स्वामी द्रोह याचा अर्थ राष्ट्रद्रोह आहे. स्वामी द्रोह म्हणजे देशद्रोह आहे. आणि त्रिभुवनाची दौलत माझ्या पुढे जरी ओतलीत तरी मी कदापि स्वतःला विकून घेणार नाही. बेहत्तर आहे मी रणांगणामध्ये समरांगणामध्ये मारला गेलो तरी चालेल, पण मी कधी असा स्वामी द्रोह करणार नाही. सारस्वतकारांनी लिहून ठेवले, तसबीर करा याची आणि देवघरामध्ये पूजेला ठेवा. इतकं हे विलक्षण सामर्थ्य देणारं उत्तर आहे. पण माणसं हे करत नाहीत. स्वामी द्रोह करतात, सगळ्या प्रकारचे द्रोह करतात, स्वतःची तुंबडी भरतात. जग मेलं तरी चालेल, आपल्याला पैसा मिळाला म्हणजे बास. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये याचे अनुभव येतात. समर्थांनी याच्यामध्ये एक शब्द घालायला, आणखीन दोन घालायला होते. एक कुटुंबद्रोही आणि दुसरा शेजारद्रोही. अनंतांना हे अनुभव येत असतील. परीक्षेच्या कालखंडामध्ये शेजारच्या घरी एवढ्या मोठ्यांदा, आणि ती सुद्धा चांगली गाणी नाहीत बरं का, कुठे बालगंधर्व लागलेत तर समजतं, कुमार गंधर्व लागलेत, भीमसेन जोशी लागलेत, जसराज लागलेत, कळू शकतं. पण मायकेल जॅक्सन लागतो
आणि जसं दूरदर्शनच्या जाहिरातीमध्ये दाखवतात तसं सगळं घर हादरलं पाहिजे इतका त्याचा आवाज केलेला असतो. कशी माणसं आपल्या समाजामध्ये झालेली आहे की ज्यांना समाजाची यत्किंचित सुद्धा जाणीव नाही, ते सगळे द्रोहीच आहेत आणि ते मूर्ख आहेत असं समर्थांना सांगायचं. समर्थ आम्हाला पुढे पुढे जाऊन सांगतात की सोडून या जगदीशा मनुष्याचा धरी भरोसा, मानी भरोसा तो एक मूर्ख. शेवटी तुमचं अधिष्ठान कुणाचं असलं पाहिजे? जगदीशाचं, परमेश्वराचं असलं पाहिजे. हे ज्याला जमत नाही, हे ज्याला करता येत नाही, हे ज्याला आकळत नाही आणि व्यवहारामध्ये उतरवता येत नाही, तो एक मूर्ख, तो मूर्खच आहे. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, अनितीने द्रव्य जोडी, धर्म नीती न्याय मोडी, संगतीचे मनुष्य तोडी तो एक मूर्ख. एका ओवीमध्ये मला वाटते सगळं सार समर्थांनी सांगून टाकलेलं आहे. अनितीने द्रव्य जोडी तो मूर्ख म्हटलेलं आहे. त्याचं कारण काय? तात्पुरते त्याला पैसे मिळतात, पण समाज भ्रष्ट होतो, राष्ट्र भ्रष्ट होतं, कुटुंब भ्रष्ट होतं आणि शेवटी वाईटाचे परिणाम हे वाईटच असतात. हे त्याला जाणवत नाही. नीतीची चौकट मोडून उद्ध्वस्त करून तो पैसे मिळवायला पाहतो आणि त्याचे परिणाम नित्य भयावहच असतात. एक मनुष्य असा झाला की दुसरा होतो. राष्ट्र पाहता पाहता सडत जातं आणि सडत गेलेल्या राष्ट्राला कधीही भवितव्य नसतं. आज देशाकडे आपण जरा डोळे लावून पाहिलं असं चित्र दिसतं की काय भयानक भ्रष्टाचार या देशामध्ये झालाय आणि भ्रष्टाचार आता राजमान्य झालेला आहे आणि त्याची लाज कुणालाही वाटत नाही. भ्रष्टाचार होतो, पैसे दिल्यावर सुद्धा कामं होत नाहीत. हा भ्रष्टाचाराचा भ्रष्टाचार आहे. काय जगामध्ये घडायला लागलेलं? भारतच केवळ भारतामध्ये असं घडते असं समजू नका, हे जगामध्ये सगळीकडे घडते. जिथे नीतीची मर्यादा ओलांडली तिथे भ्रष्टाचार झालाच. क्लिंटननी केला नाही, हा नीतीचा भ्रष्टाचारच आहे आणि तरी सुद्धा त्याला जास्ती मतं पडतात. असे देश टिकत नाही. आज कदाचित अमेरिकेमधल्या नागरिकांना कळत नसेल की आपण काय करतोय आणि कशाचा पाठपुरावा करतोय, पण त्यांना काही वर्षांनी प्रत्ययाला येईल आपण केलं ते चुकलं, हे योग्य केलं नाही. जिथे नीतीचं अधिष्ठान असतं तेच कुटुंब, तोच समाज, तेच राष्ट्र मोठं होत असतं. अन्य कोणताही देश किंवा राष्ट्र मोठं होत नाही. म्हणून जो अनितीनं द्रव्य जोडतो त्याचं द्रव्य काही काळ टिकतं. शास्त्रांनी सांगितलेलं आहे 10 वर्ष टिकतं, नंतर त्याला पाय फुटतात. अनितीनं द्रव्य जोडलं त्याचा परिणाम भयावह होणार. आणि म्हणून सांगितलेलं आहे धर्म नीती न्याय सोडी टाकूनच देतो. धर्मही नको, न्यायही नको, नीतीही नको, कारण त्याची बंधनं येतात. बंधनाच्या चौकटीत वावरायला लागतं, सदाचाराच्या चौकटीत वावरायला लागतं आणि त्याचा परिणाम असा होतो की मनासारखं वागता येत नाही. मनासारखं म्हणजे इंद्रियानं उन्मत्त होऊ देता येत नाही. म्हणून माणसांना असं वाटतं की कशाचंच बंधन नको, केव्हाही उठावं, काहीही करावं. तू कोण सांगणारा, मी सगळ्यात शहाणा, असं जगातली सगळीकडची माणसं म्हणायला लागलेली आहेत. म्हणून शेवटी भगवंतांनी सांगितले तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते. कार्य कोणतं ना अकार्य कोणतं हे जाणून घेण्यासाठी तुला शास्त्राधारच घ्यावा लागेल, नाहीतर भयावह परिस्थिती येईल. ती आलीच आहे जगामध्ये. प्रत्येक म्हणतो माझ्या इच्छेप्रमाणे मी वागेन, त्याचे परिणाम आज जगाला सोसावे लागतायत. आणि संगतीचे मनुष्य तोडी तो एक मूर्ख. त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन माणसाने या बाबतीत तोड नाही. आपापसात भांडण करण्यामध्ये आणि संगतीचं मनुष्य तोडण्यामध्ये महाराष्ट्रीयन माणसाचा हात कोणी धरणार नाही. सांगितलेलं आहे की लक्षणे अपार असते. किती सांगावी मूर्खांची लक्षणं. परी काही एक यथामती त्यागाया बोलिले श्रोती क्षमा केली पाहिजे. ही का सांगितली लक्षणं? समर्थ म्हणतायत ही टाकायची आहेत आपल्याला म्हणून सांगितलेली आहे. आता यातली काही मनुष्य जाणतेपणानं धारण करतो, काही अजाणतेपणानं धारण करतो. वस्तुतः मूर्ख लक्षणं सांगितल्यानंतर समर्थांनी उत्तम गुण सांगितलेले आहे. पण दुसऱ्या दशकाचा शेवट जो समर्थांनी केलाय तो पढत मूर्खांनी केलेला आहे. म्हणून मला वाटतं ती अगोदर सांगावी, ते अधिक चांगलं. कारण मूर्ख आणि पढत मूर्ख अशी जोडी समाजामध्ये नित्य आपल्याला पाहायला मिळते. समर्थांनी सांगितलेले आहे एक ओवी फार विलक्षण आहे समर्थांची. मुक्त क्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्छेदी स्वधर्माणी साधन निंदी तो एक पढत मूर्ख. समर्थांचं सांगणं फार सुंदर आहे. ते काय म्हणतात? मुक्त क्रिया प्रतिपादी.
कोणतंही ज्याला बंधन नको असतं तो काय करतो? तो म्हणतो वाटेल तसं वागा. मी आपल्याला सांगतो, आमच्या महाविद्यालयामध्ये एक अत्यंत प्रख्यात नावाजलेले, नाव सांगत, अत्यंत नावाजलेले पुण्यामधले एक समाजवादी आलेले होते. त्यांना बोलवलेलं होतं अशासाठी की आमचं शिक्षक घडवायचं महाविद्यालय, तेव्हा आपण शिक्षकांनी काय काय धारण करावं हे त्यांना सांगा. शिक्षक चांगला तर वर्गातला विद्यार्थी चांगला. कारण आईने एकदा संस्कार करून बाळाला पाठवलं शाळेमध्ये की त्या शिक्षकावर विद्यार्थ्याची श्रद्धा असते. कशी श्रद्धा असते? प्रचंड श्रद्धा. काय सांगू आपल्याला. आमच्या शेजारी एक मुलगी पाठांतर करत बसली. काय ती म्हणत होती? काश्मीरला भारताचे नंदन वंदन म्हणतात. मी ऐकलं 2-4 वेळेला आणि शेवटी तिला म्हटलं, बाई का अगं तू काय पाठ करतेस? ती म्हणाली, का काश्मीरला भारताचे नंदन वंदन म्हणतात. तिला म्हटलं नंदन वंदन नाही, नंदन वन म्हणतात. तर ती म्हणाली, असं का? आता नंदनवन असंच पाठ करते. म्हटलं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी तोच प्रकार, तिसऱ्या दिवशी तोच प्रकार. म्हणून मी पुन्हा गेलो तिच्याकडे. म्हटलं नंदन वंदन नाही, नंदन वन. तर तिनं माझ्याकडे एकदा पाहिलं, म्हणाले तुम्ही काय सांगता? मला बाईनी सांगितले. मी म्हटलं तुलाही वंदन आणि तुझ्या बाईनंही वंदन. तात्पर्य काय? किती श्रद्धा आहे त्या शिक्षकावर. आमच्या बाईनी, आमच्या ताईनी जे सांगितलं ते 100% बरोबरच असलं पाहिजे, चूक कसं असेल? तेवढी श्रद्धा आहे. म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की आपण शिक्षकांच्या मनावर काही चांगले संस्कार होतील असं सांगा. शिक्षकाचे आदर्श कोणते असावे? ते ज्या वेळेला भाषणाला उभे राहिले त्यावेळेला त्यांनी पहिली गोष्ट काय सांगितली की सभागृहामधल्या सगळ्या माणसांच्या माना खाली गेल्या. त्यांनी पहिली गोष्ट ही सांगितली, ते म्हणाले आता यापुढे सगळा समाज असा होणार आहे की आपल्याला विवाह करण्याची गरज नाही. तुम्ही वाटेल तसे राहा, तुम्ही विवाहच करू नका, तुम्ही कुटुंब संस्थेला मानू नका. त्यांच्या लक्षात येत नाही की याच्यामुळं आपल्या संस्कृतीच्या पायावर आपणच आपल्या हाताने कुऱ्हाड मारतो. हे त्यांच्या लक्षात येत नाही. केवढं आश्चर्य. म्हणून समर्थ म्हणतात स्वधर्म आणि साधन निंदी उच्छेदच करतात ना. ज्यांना सगुण भक्तीचं प्रेम नाही ते उच्छादून टाकतात. आणि म्हणून समर्थ सांगतात स्वधर्म आणि साधन निंदी. स्वधर्माचंच काय करत असतात? स्वधर्माचा उच्छेद करतात. स्वधर्माला नावं ठेवत असतात, साधनाला नावं ठेवत असतात आणि म्हणतात याच्यामध्ये अर्थ नाही. मग काय करा? मुक्तपणे वावरा. मुक्तपणे वावरून काय होणार? समाजाचा घात होणार. देह बुद्धी जयापासी तो एक पडत मूर्ख. ज्याला मी म्हणजे जड देह वाटतो तो मूर्ख आहे असं समर्थांनी सांगितले. या जड देहाच्या आत, स्थूल देहाच्या आत सूक्ष्म देह लिंग देह आहे. त्याच्या मागे कारण देह आहे, त्याच्या पलीकडे महाकारण देह आहे आणि त्याच्या पलीकडे खऱ्या अर्थाने आपल्याला जे जाणून घ्यायचं ते आहे. हे चारी देह ओलांडल्याशिवाय परमात्म्याचा साक्षात्कार होत नाही. हे सगळ्या संतांनी आग्रहाने सांगितले. आणि इतका असून सुद्धा जड देहाला जो सर्वस्व मानतो तो महामूर्ख आहे, पढत मूर्ख आहे असं समर्थ सांगतात. समर्थ सांगतात नाही भक्तीचे साधन, नाही वैराग्य ना भजन, क्रिये विण बोले ब्रह्मज्ञान तो एक पढत मूर्ख. जो केवळ सांगतो, कृतीमध्ये संतांचे विचार जरा सुद्धा उतरवत नाही, तो पढत मूर्खच असतो. केवळ शब्द आणि शब्दांचे बुडबुडे, याच्या पलीकडे त्या शब्दांना काही अर्थ नसतो. संतांचे शब्द शतकानुशतक का टिकले? वेद वाङ्मय इतके दीर्घकाल का टिकलं? आचार्यांनी केलेला उपदेश इतका दीर्घकाल का टिकला? ते शब्द नाही आहेत, त्याच्या मागे उपासनेची आणि शुद्ध चारित्र्याची जोड असल्यामुळे ते अवघे शब्द मंत्र झालेले आहेत. आणि जिथे मंत्र असतात तिथे अलौकिक सामर्थ्य असतं आणि म्हणून मंत्र हे टिकतात. जो सद्गुरूची उपेक्षा करतो, जो परंपरेला मानत नाही, धर्म संस्कृतीचा उच्छेद जो करतो तो पढत मूर्ख असतो. भक्तिमार्ग मोडे तो एक पढत मूर्ख असं समर्थांनी म्हटलेलं आहे. भक्ती मार्गाचं इतकं विलक्षण निरूपण समर्थांनी वारंवार का करावं? त्याच्या मागे काही विशेष भूमिका आहे आणि ती समजून घेण्यासारखी. त्याचं कारण असं आहे की बहुजन समाज हा सगळा भक्ती मार्गाने जातो. बहुजन याचा अर्थ
समाजामधला जास्तीत जास्त घटक असं मला म्हणायचं. म्हणजे 70-80, 90% लोक हे भक्ती मार्गाने जात असतात. कारण भक्ती मार्ग एका दृष्टीने सुलभ आहे आणि भक्ती मार्ग सुलभ असल्यामुळे मानव त्या मार्गावरून चालत राहतो. तेव्हा त्या मार्गाचा उच्छेद करू नये असं समर्थ सांगतात. मग आता मूर्ख लक्षणं सांगून झाली, पढत मूर्खाची लक्षणं सांगून झाली. याच्या तुलनेवर समर्थ म्हणतात, आता पहा बरं मी काय सांगतोय तुम्हाला, उत्तम लक्षणं सांगतो ती पहा. आणि समर्थांनी फार सुंदर सांगितले. आपल्याकडे सांगायच्या 2 पद्धती आहेत उपदेशाच्या. त्या एका पद्धतीला म्हणतात इति आणि दुसऱ्याला म्हणतात नेती. एकाला म्हणतात होकारात्मक सांगणं, दुसऱ्याला म्हणतात नकारात्मक सांगणं. अध्यात्मात त्याला अन्वय व्यतिरेक अशा संज्ञा आहे. अन्वय म्हणजे इति पद्धतीनं सांगणं, व्यतिरेक म्हणजे नेती पद्धतीनं सांगणं. समर्थांनी इथे व्यतिरेक पद्धतीने सांगितलेलं आहे. समर्थ आम्हाला सांगतात, अतिवाद करू नये, पोटी कपट धरू नये, शोधिल्या विण करू नये, कुळहीन कांता. काय काय सांगितले पहा, काय विलक्षण सुंदर सांगितले. महाभारतामध्ये तर 7 लक्षणं तपासून घ्या म्हटलेलं आहे. त्याच्याशिवाय विवाह संबंध करू नये. हे पूर्वज आपले का सांगत असत? कारण त्यांच्या मनामध्ये विचार कोणता असेल? पुढल्या पिढ्यांचा विचार असेल. बीज जितकं शुद्ध असेल, माता पिता जितके शुद्ध असतील, तितकी पुढली पिढी शुद्ध निर्माण होणार. आणि म्हणून काय काय पाहावं? शरीर पाहावं, निरोगी आहेत की नाही दोघंही पाहावं, त्यांच्या मागे असलेली सनाथता, वडील मंडळींची परंपरा आहे की नाही पाहावी, कुल पाहावं, शील पाहावं, चारित्र्य पाहावं. हे सगळं पाहून मग कांता करावी असं पूर्वजांनी सांगितलेलं आहे. आता मात्र गंमत आहे की याच्यावरच सगळ्यांनी धार धरलेली आहे. काय वाटेल ते करा म्हणतात. आणि ज्या वेळेला रेसच्या घोड्यावर पैसे लावतात त्यावेळेला त्याच्या 5 पिढ्या मात्र तपासून पाहतात, तो घोडा शुद्ध आहे की नाही. म्हणजे तो घोडा आपल्याला बक्षीस मिळवून देणार म्हणून ती परंपरा यांना शुद्ध लागते. काय नवल आहे पहा, खरोखर आश्चर्य करण्यासारखंच आहे. पण विवाह संबंध मात्र वाटेल तिथे करावा असे म्हणू शकतात, याचं मनाला मोठं नवल वाटतं. आणि म्हणून समर्थ आम्हाला असं सांगतात, शोधिल्या विण करू नये, कुळहीन कांता. नेहमी लक्षात ठेवावे याविषयी, प्रीती विण रुसू नये असं समर्थांनी आम्हाला सांगितलं. जिथे प्रीती असते तिथेच रुसावं. कारण काय आहे, प्रीती नसेल आणि रुसलात तर तुम्हाला कोण विचारणार, कोणी काही मानच देणार नाही. आणि म्हणून माणसं उपेक्षाच करणार. आणि म्हणून जिथे प्रीती नाही तिथे रुसू नये असा अर्थ आहे. उगाच रुसून बसला आणि कुणीच विचारलं नाही की अगोदर रुसला आणि पुन्हा अपमान वाट्याला आला, असं दुहेरी अपयश वाट्याला येतं. म्हणून ते करू नये समर्थ सांगतात. समर्थ पुढे सांगतात, क्षणक्षणा रुसू नये. माणसं फार रुसतात आयुष्यामध्ये. क्षणाक्षणाला पाठ फिरवतात, तोंड फिरवतात, सोसून पुढे जावं लागतं. बोलीला बोल विसरू नये हेही सांगतात. क्षणाक्षणा रुसू नये, लटिका पुरुषार्थ बोलू नये. पुरुषार्थ केला की तो आपोआपच सिद्ध होतो, बोलून दाखवावा लागत नाही. सामर्थ्य आहे त्याच्या मागे काय. आणि म्हणून समर्थ सांगतात, केल्या विण सांगू नये आपला पराक्रम. पराक्रम काही प्रगट करावा, आपापच त्याचा धाक समाजाला बसतो, समाज तुम्हाला मानायला लागतो. आणि म्हणून समर्थ म्हणतायत, अगोदर पुरुषार्थ करावा, पराक्रम करावा, बाकी आपोआपच घडत जातं. ते तोंडाने सांगायची गरज नसते. बोलीला बोल विसरू नये. माणसं काय चटकन विसरतात ना. विशेषतः दिलेली अभिवचनं मंत्री लोक काय विसरतात. किंबहुना ती विसरावी म्हणूनच दिलेली असतात, पण समाज विसरत नाही, हे त्यांचं दुर्दैव. माणसं अभिवचन देतात आणि ते पाळत नाही. संघटनेमध्ये एखाद्यावर एक जबाबदारी टाकली की ती जीव प्राणांनी लढवायची असते, विसरायची नसते. त्याच्याशिवाय संघटना बळकट कशी होणार मला सांगा. आणि म्हणून संघटनेमधला प्रत्येक मनुष्य सावधान पाहिजे. समर्थ सांगतात, नित्य सावधान व्हा, साक्षेपी व्हा. हे कशासाठी सांगितलं? कारण बोलीला बोल तुम्ही विसरून गेलात तर संघटनेचं कार्य बलवान होणार नाही, संघटना बळकट होणार नाही, तणाव जास्ती व्यापक होणार नाही, व्यापकता संघटनेची वाढणार नाही, कामाचा विस्तार होणार नाही. आणि तणावा ढिल्या पडल्या की संघटनेचा नाश होईल. म्हणून बोलीला बोल विसरू नये. आळसे सुख मानू नये. समर्थांनी म्हटलेलं आहे,
शोधल्या विण करून ये कार्य काही, हे समर्थांनी सांगितले. आणि पुढे एक दोन फार सुंदर सांगतायत समर्थ. पैज होड घालू नये म्हटले. पैज होड घालू नये. काही माणसांना दैनंदिन क्रमामध्ये 2-4 पैजा मारल्याशिवाय काही करताच येत नाही. ला पैज म्हणतात. तत्काळ म्हणजे जणू इंटरनॅशनल मॉनिटरी फंड याच्याच ताब्यात आहे. इतक्या साक्षेपानं हा पैजा लावत असतो. पैज वारंवार लावणं हा सुद्धा जुगाराचा प्रकार आहे. आपल्या लक्षात येते का पहा. पण जुगाराला कधीही मान्यता देऊ नये. पैज लावत गेला आणि मनुष्य बेभान झाला तर काय घडतं. धर्माचं उदाहरण युधिष्ठिराचं. पैज लावत गेला, एक एक दिवसातली पैज हरत गेला आणि पांडवांच्यावर महाभयंकर प्रसंग कोसळला. आपल्याला माहिती. पण तेवढ्यानं युधिष्ठिराला सगळ्यांनी नालायक ठरवायचं कारण नाही. त्याच्या ठाई अनंत सद्गुण आहेत हेही लक्षात ठेवा. तात्पर्य असं की पैज होड घालू नये. दुसरं सांगितलं बहुत चिंता करू नये. बहुत चिंता करू नये. माणसं खूप करतात पहा चिंता. आणि जी अशी चिंता करतात की ज्याची उकल आपल्या हातून होणार नाही. म्हणजे कसं. उदाहरणार्थ इराक असं का वागतंय. अरे पण आता हे तुझ्यापर्यंत कुठे आले. पहिल्यांदा सकाळी वृत्तपत्र उलगडलं की जगाची चिंता सुरू यायची. म्हणजे जगामध्ये अमुक राष्ट्राध्यक्षांनी अमुक करावं, आमच्या परदेशी परराष्ट्र मंत्र्यांनी असं करावं, पंतप्रधानांनी असं वागावं, असे सगळे अधिकार वाणीनं सांगत असतात. आणि डोकं धरून बसतात. मी झालो असतो पंतप्रधान तर असं केलं असतं. नको त्या चिंता मनुष्य मागे का बरं लावून घेतो. खर तर जी चिंता मागे लावून घेऊ नये ती आपल्या मागे येऊ नये म्हणून संत वाङ्मयाचा अभ्यास करावा. चिंता त्याची करावी की जेवढा आपल्या हातामध्ये, ज्या समस्येचं उत्तर आपल्याला शोधता येतं त्याच्याविषयी चिंतन करावं. चिंता करू नये. माणसं चिंता जास्ती करतात आणि चिंतन कमी करतात. हे खरं तर उलट व्हायला पाहिजे. चिंतन जास्ती व्हायला पाहिजे आणि चिंता कमी व्हायला पाहिजे. कारण आहे चिंतन जास्ती घडलं की मार्ग दिसायला लागतो. त्या कालखंडात सांगून ठेवलेलं आहे. धूम्रपान करू नका म्हणून सांगितलेलं आहे समर्थाने. आणि तुकाराम महाराजांनी नाही म्हटलं. ऐसे संत झाले कळी, तोंडी तंबाखूची नळी. झोडपून काढलेलं आहे. असल्या बुवा लोकांना जोडपलेलं आहे. उन्मत्त द्रव्य घेऊ नये हे समर्थांनीच सांगितलंय. आणि पुढे कामे विण राहू नये हेही समर्थ सांगतात. सदैव माणसानं तकवा टाकू नये. सत्कार्य माणसांनी नित्य करत जावं हे समर्थांचं सांगणं आहे. पुढे समर्थ सांगतात की जो सत्वगुण आहे तो कधीही सांडू नये. काय सुंदर सांगितलं. सत्वगुणामुळेच व्यक्तीची आणि थेट अवघ्या मानवतेची धारणा होते. व्यक्तीपासून मानवतेपर्यंत, व्यक्तीपासून विश्वापर्यंत सगळ्याची धारणा एका गुणामुळे होते आणि तो म्हणजे सत्वगुण. सत्वगुण हा निस्वार्थीच असतो. सत्वगुण हा परोपकार करणाराच असतो. आणि म्हणून समर्थ आग्रहाने सांगतात की सत्वगुण टाकू नका रे बाबा. पुढे सांगितलेलं आहे कुळाचार खंडू नये. आता तो टाकण्यातच आम्हाला भूषण वाटतं. म्हणजे आम्हाला दसऱ्याचा सण साजरा करावा असं वाटत नाही. संक्रांतीला तिळगुळ आप्तेष्टांमध्ये आवडीनं जाऊन द्यावा असं वाटत नाही. पण व्हॅलेंटाईन्स डे पुण्यामध्ये याचं प्राबल्य इतके दिवस नव्हतं. गेली 2-3 वर्ष आपण पाहतो सगळे परदेशातली रोपं आणून आपण इथे का लावतो. अनाकलनीय. आमचे सण इतके सुंदर आहेत की मुळात रक्षाबंधनासारखा सण काय सुंदर आहे की बहीण भावाची महती सांगणारा किती सुंदर सण आहे. आपल्याकडे अश्विनी कोजागिरी पौर्णिमा असते. कशासाठी. सगळ्यांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन काय करावं, दुग्धप्राशन करावं. काय सुंदर भाव आहे. आता दूध पचतच नाही कारण ते एक तर आटवलेलं असतं आणि पुन्हा चांदण्यात ठेवलेलं असतं. मग आता ते पचलं नाही तर काय करायचं, नकोच म्हणतात. असा कसा आमचा समाज सगळा सत्वहीन व्हायला लागलेला. म्हणून समर्थ सांगतात कुळाचार खंडू नये. परंपरेने आपले काही कुळाचार असतात घरामधले, ते अवश्य करावेत. का करू नयेत. केवढा आनंद असतो. त्या निमित्तानं सगळी माणसं एकत्र येतात. हे ज्याला जाणवत नाही ती वेडी माणसं असतात. म्हणून उत्तम गुण ज्याला धारण करायचंय त्यांनी कुळाचाराचं कधी खंडन करू नये समर्थ सांगतायत. पुढे म्हणतात हरिकथा सांडू नये, निरूपण तोडू नये. किती सुंदर सांगितलंय. हरिकथा नित्य चालवत ठेवावी. ही परंपरा अक्षुण्ण आहे.
या परंपरेला काही सामर्थ्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात की हरिकथे सांडू नये म्हणजे टाकू नये, त्याचा विनाश करू नये, की परंपरा कधीही खंडित करू नये, हे समर्थांचं सांगणं आहे. पुढे आपला धर्म उडवू नये, काय सांगितले समर्थांनी पहा. आता तर दुर्दैवानं आपल्याकडे देवाचं नवस बुडवू नये आणि आपला धर्म उडवू नये. आपलं जे स्वकर्म आहे तोच आपला स्वधर्म आहे. तोच असं आहे की ज्या वेळेला प्रत्येक मनुष्य आपला स्वधर्म पाळतो आणि व्यक्तिगत नीती आचरतो, त्यावेळेला ती संकलित झालेली राष्ट्रमय नीती म्हणजे राष्ट्राचा धर्म होतो. पण ही माणसं विसरतात आणि म्हणून आपला धर्म उडवू नये हे समर्थांनी आग्रहाने सांगितलेलं आहे. समर्थांची ही प्रेरणा मला वाटते शिवाजी महाराजांना मिळालेली असावी. आणि म्हणून जरी बजाजी नाईक निंबाळकर, नेताजी पालकर जवळची माणसं परधर्मात गेली, त्यांना पुन्हा स्वधर्मामध्ये घेतलेलं आहे. या परत बाहेर जायला तेवढे वाटायत असं समजू नका, आत यायला सुद्धा दारं आमची खुली आहेत. हे कदाचित समर्थांच्या दासबोधावरून शिवाजी महाराजांना स्फुरला असावा असा तर्क आहे. शिवाजी महाराज स्वयंप्रज्ञच आहेत, प्रश्न नाही. पण समर्थांच्या कामाचं एक लोक विलक्षण अधिष्ठान दासबोधाच्या माध्यमातून निर्माण झालं महाराष्ट्रामध्ये, याच्याबद्दल आपण अजिबात संशय मनामध्ये बाळगू नका. म्हणून आपला धर्म उडवू नये. आज म्हणतात कुणाशीही विवाह केला तरी चालतो, कोणालाही आलिंगन द्या, ख्रिश्चनाशी विवाह करा, मुसलमानाशी विवाह करा. साधी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही की आपला जो धर्म आहे तो अशाने टिकेल का. आपला धर्म जेवढा जगात उदार आहे तेवढा दुसरा कोणताही धर्म जगातला उदार नाहीये. इतिहासातली शेकडो नव्हे सहस्रावधी उदाहरणं काढून दाखवता येतील. आणि तरी म्हणतात मुलगा मला आवडला, ख्रिश्चनाच्या गळ्यात माळ घालतात. मग होणारी त्यांची मुलं कोण? ती ख्रिश्चनच असणार. त्यांची होणारी मुलं कोण? मुसलमानच असणार. मग शेवटी आमचा धर्म वाढावा कसा, आमचा धर्म टिकावा कसा? म्हणून समर्थांनी त्याही कालखंडात सांगून ठेवलेला आहे, आपला धर्म उडवू नये. शहाणी माणसं आहेत ना, त्यांनी हे करू नये. समर्थ आम्हाला पुढे सांगतात, गुरु विरहित असो नये. आम्हाला वाटतं कसला सद्गुरून काय, आम्ही स्वयंप्रज्ञ, आमचे आम्ही बघून घेऊ, असं नसतं. जीवनामध्ये इतके संघर्ष उभे राहतात, इतक्या अडचणी उभ्या राहतात, आपल्याला लक्षात यायला पाहिजे. म्हणून समर्थ सांगतायत की गुरु विरहित असू नये. हे शहाण्या माणसांनी समजावून घेतलं पाहिजे. पुढे सांगतायत सत्य मार्ग सांडू नये आणि असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. किती सुंदर सांगण्याचं. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. खरोखर एक एक वचन असं आहे की घरात सगळीकडे लिहून ठेवावी समर्थांची वचन. काय विलक्षण सांगितलेलं आहे की विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. असत्याच्या मार्गाने जाऊ नका. शेवटी आत्ताच तो जरा बरा वाटत असला तरी परिणामी घातक आहे. संतांचं आणि आचार्यांचं सांगणं हेच आहे, परिणामी चांगलं कोणतं त्याचा विचार करा. तात्पुरतं जे चांगलं वाटतं ते परिणामी आणि काही कालखंड गेल्यानंतर चांगलं असतंच असं नाही. म्हणून सावध व्हा आणि लक्षात ठेवा, जे परिणामी ते चांगलं, जे परिणामी चांगलं ते चांगलं, जे परिणामी सत्य ते सत्य, जे परिणामी न्याय ते न्याय. म्हणून तो मार्ग धरा आणि त्या मार्गाने चालत राहा. आता इतका सुंदर उपदेश केल्यानंतर समर्थ म्हणतात, अशी लक्षणं जो धारण करतो, व्यतिरेक पद्धतीनं सांगितलं, नेती पद्धतीनं सांगितलं, पण हे टाकून जे चांगलं धारण करतो तो उत्तम पुरुष होतो. जो धारण करत नाही तो अधम पुरुष होतो आणि त्याच्या ठाई कुविद्या जागते. आणि म्हणून पुढे समर्थांनी कुविद्येची लक्षणं सांगितली आहेत. अगदी 2-4 ओव्यांमध्ये सगळी लक्षणं सांगून टाकलीत. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ, तिरस्कार, गर्वताठा, अहंकार, द्वेष, विचार, विकल्पी, आशा, ममता, तृष्णा, कल्पना, चिंता, अहंता, कामना, भावना, असूया, अविद्या, ईषणा, वासना, सगळं कुविद्येमध्ये येतं. आणि 3 ऐषणा तर अशा आहेत की माणसाची आयुष्यावर फरफट करत असतात. एक आहे लोकेषणा, दुसरी दारेषणा आणि तिसरी वित्तेषणा. याच्या मागे धावता धावता माणसाचं आयुष्य सगळं संपून जातं. म्हणून समर्थ म्हणतात, या सगळ्या शत्रूंवर मात करा. कशाने करा? विवेकाने करा, विचाराने करा, प्रत्ययानी करा, प्रबोधानी करा.
समर्थांचे हे शब्द फार लाडके आहेत आणि दासबोधामध्ये सर्वत्र आलेले आहेत. आपण सुद्धा आपल्या चित्तामध्ये ते सदैव धारण केले पाहिजेत. आणि म्हणून समर्थ आम्हाला सांगतात, काय करा, आपण असं केलं पाहिजे. हे सगळे जे दुर्गुण आता सांगितले, या दुर्गुणांवर मात तर केलीच पाहिजे. समर्थांनी एक 2-3 गोष्टी, हा जो समास आहे त्याच्या शेवटी सांगितलेले आहे 2ऱ्या दशकामधला. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात, युक्तिहीन, बुद्धिहीन, आचारहीन, विचारहीन, क्रियाहीन, सत्यहीन, विवेकहीन, संशयी. जे कुविद्या धारण करतात ते असे असतात. असा मनुष्य समाजासाठी, कुटुंबासाठी, देशासाठी काय करेल पहा. तो काहीच करणार नाही आणि केलं तरी या सगळ्यांचा घात होईल असंच करेल. तो भक्तिहीन आहे, भावहीन आहे, ज्ञानहीन आहे, वैराग्यहीन आहे. समर्थ सांगतात, शांतीहीन, क्षमाहीन, सर्वहीन, क्षुल्लक म्हटले. समर्थांचे एक एक शब्द काय आहेत, क्षुल्लक आहे तो मनुष्य. जाऊ दे ना म्हणतो आपण, अगदी क्षुद्र आहे म्हणतो ना, तर समर्थ म्हणतात क्षुल्लकू, सर्वहीन, काहीच नाहीये त्याच्या ठाई. आणि म्हणून कुविद्या टाकावीत. आणि म्हणून काय करावं, आपण काहीतरी चांगलं धारण करावं. ते कसं धारण करावं समर्थ आम्हाला पुढे जाऊन सांगतात. फार महत्वाचे पुढचे काही समास समर्थांनी सांगितलेले लोकविलक्षण आहेत. समर्थ आम्हाला सांगतात, उत्तम पुरुष जर व्हायचं असेल तर कुविद्या टाकली पाहिजे, कुसंग टाकला पाहिजे, सन्मार्ग धरला पाहिजे, सत्संग केला पाहिजे. आता हे करण्यासाठी पहिल्यांदा जाणीव तुझ्या मनामध्ये अशी जागली पाहिजे, नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ. याही मध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लाभे. आता नाना सुकृताचं फळ असलेला हा जर देह असेल तर याला काही ना काहीतरी सत्कार्याला लावला पाहिजे की नाही. पण माणसं तो लावतातच असं नाही. माणसाच्या जीवनाची इति कर्तव्यता कशात असते, मोक्षाचा लाभ व्हावा, निदान मोक्षाप्रत जाण्याचा प्रयत्न करावा, याच्यामध्ये ती इति कर्तव्यता आहे. पण मनुष्य म्हणतो कसलं काय ना कसलं काय. मनुष्य टाकून देतो आणि काय करतो, केवळ अर्थ आणि काम पुरुषार्थ उचलतो आणि माजतो. त्याला धर्म मोक्ष नको असतात. आपल्या सोयीनं प्रत्येक ग्रंथातून माणसं सुद्धा निवडून घेतात. हे मोठं कौतुक करण्यासारखं आहे. पुरुषार्थ आहेत की म्हणतात, अर्थ आणि काम. अरे हो, पण धर्माचा त्याला पाया आहे, मोक्षाचं त्याला शिखर आहे. ते दोन्ही तू लाथाडलंस आणि अर्थ काम घेऊन तू उन्मत्त झालास, याच्या पलीकडे काय केलंस. आणि म्हणून समर्थ आम्हाला सांगतात की नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ. पुढे सांगितले त्यांनी, नरदेही विशेष ब्राह्मण. संताप झाला अनेकांचा त्या बाबतीत. साधी गोष्ट आहे, ब्रह्म जाणे तो ब्राह्मण, अशी व्याख्या नाथांनीही केली आहे आणि समर्थांनी केलेली आहे. मग आपल्यापैकी किती ब्राह्मण पहा. ज्याला ब्रह्म कळलं, ब्रह्माची अनुभूती आली, तोच ब्राह्मण. त्याहीवरी संध्या स्नान, सद्वासना, भगवत भजन, घडे पूर्व पुण्य. समर्थांनी सांगितलेलं आहे. हे सगळं आपोआप घडत नाही. पूर्व पुण्य काही असेल तर घडतं. त्याचं कारण आहे, देह पडतो आणि देह पडला तरी असं होतं की चित्तावरचे जे संस्कार आहेत ते तसेच राहतात. आणि चित्तावरचे संस्कार राहिल्यामुळे त्याचा परिणाम असा होतो, चित्तावरचे संस्कार मानवाला पुन्हा पुनर्जन्म घ्यायला प्रवृत्त करतात. त्याचा परिणाम पुन्हा जन्म मृत्यूचे चक्र आणि पुन्हा सुखदुःखांची मालिका. भगवत भक्ती हे उत्तम, त्याही वरी समागम, काळ सार्थक हाची परम लाभ जाणावा. किती सुंदर मार्ग दाखवलाय. भगवत भक्ती हे उत्तम म्हटलेलं आहे समर्थांनी. समर्थ रामदास सांगतात, आता हे आमच्या लक्षात येत नाही. नरदेही आलिया एक, काही करावे सार्थक, जेणे पाविजे परलोक, परम दुर्लभ जो. हे केवळ मानव देहामध्ये शक्य आहे. नरदेही आलिया एक, काही करावे सार्थक, असं किती जणांना वाटतं सांगा. सार्थक व्हावं असं वाटणं, मुमुक्षुत्व जागणं ही ईश्वरी कृपा आहे. पण आपल्या बुद्धीला ते जर जाणवलेलं असेल तर तसा प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्यच आहे. आपण त्यासाठी काही विशेष करतो असं कोणी समजायचं कारण नाही. पाळावी वेदांची आज्ञा, कर्मकांड, उपासना पुष्कळ सांगितलेलं आहे. जेणे होईजे ज्ञाना अधिकार पात्र. काही अभ्यास केल्याशिवाय कर्मनिष्ठा अवश्य असावी. पूर्व मीमांसेनं सगळं आपण जे कर्म करतो त्याला कर्मकांडच म्हटलेलं आहे. आज कर्मकांडाचा वेगळाच आपण अर्थ लावतो, पण ती एका दृष्टीनं कर्मनिष्ठा आहे. आपल्या शरीराला
आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला शिस्त निर्माण व्हावी, अनुशासन निर्माण व्हावं म्हणून आपण काय करावं, तर काही ना काहीतरी कर्मनिष्ठा ठेवावी. दैनंदिन जीवनामध्ये नेम असावाच असावा. समर्थांनी सांगितलेलं आहे की बहुनेम करू नये, फार नेम करू नका, पण घेतलेला नेम आयुष्यावर टाकू नका. पण माणसं पूर्वार्ध तेवढा उचलतात. समर्थांनी सांगितले बहुनेम करू नका. अरे पण केला नेम टाकू नका हे समर्थ सांगतायत ना, ते का विसरता तुम्ही? म्हणून समर्थ सांगतात काही कर्मनिष्ठा आवश्यकच आहे. समर्थांनी एक ओवी फार छान लिहिली, जन्मा आली याचे फळ, काही करावे सफळ, ऐसे न करता निर्फळ, भूमिभार होये. जन्माला आलात ना, मग काहीतरी सफळ करा, असं कौतुक गाजवा, असा पराक्रम करा की ज्याच्यामुळे तुमचा नरदेह हा मानवदेह तर कृतार्थ होईलच, त्याच्यामुळे समाज राष्ट्राचं काही भलं होईल. म्हणून समर्थ सांगतायत नरदेहाचे उचित, काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे. चित्त कुठं लावायचं हे सांगितलेलं आहे. चित्त अर्थ आणि कामाशी लावू नका, ते सर्वोत्तमाशी लावा. कारण शेवटी सर्वोत्तमच तुम्हाला तो मोक्ष नावाचा पुरुषार्थ मिळवून देणार. सद्गुरूच्या चरणी लावा, तोही तुम्हाला मोक्षाचा मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून नरदेहाचे उचित, काही करावे आत्महित. तुकाराम महाराजांनी म्हटले हित ते करावे देवाचे चिंतन. हिताची व्याख्या केलेली आहे. देवाचं चिंतन करणं याचा अर्थ देवाचे सद्गुण धारण करणं. अभयम सत्व संशुद्धी 16व्या अध्यायात सगळे सद्गुण सांगितलेत, ते आपण धारण करणं याचाच अर्थ आहे देवाचं चिंतन करणं. याच्यापेक्षा देवाचं चिंतन वेगळं नाही. देवाचं चिंतन म्हणजे एकांतात बसायचं, घरात सगळीकडे लक्ष असायचं, चहा वेळेवर मिळाला नाही तर चिडचिड करायची आणि उगाच हरिहरी करत बसायचं, असा त्याचा अर्थ नाहीये. देवाचं चिंतन करणं म्हणजे देवाच्या कार्यासाठी आपला देह झिजवणं, परोपकारासाठी आपला देह लावणं, हे समर्थांना सांगायचे. म्हणून ते म्हणतात नरदेहाचे उचित, काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमासी लावावे. आणि म्हणून समर्थ सांगतायत ज्यांनी हे केलं नाही, हे काहीच जो न धरी मन, जो मृतप्राय वर्ते जनी, जन्मा येऊन तेणे जननी वायाची कष्टविली. यातलं जो काहीच करत नाही त्यांनी मातेला 9 महिने आपल्याला तिच्या उदरामध्ये वाहायला लावून वृथा क्षीण केला. समर्थांचं काय सांगणं आहे पहा. अरे तुला उदरामध्ये मातेनं वाढवलं, कष्टाने वाढवलं, तुला जन्म दिला, तुझ्यावर संस्कार केले आणि शेवटी तू काय केलंस? काहीच का केलं नाहीस? असं करू नकोस. आणि म्हणून नरदेह लावलाय, त्याचं काहीतरी कौतुक, काहीतरी चांगलं तुझ्या हातून व्हावं असा नित्य प्रयत्न तू करून राहा. आणि म्हणून आम्हाला समर्थ पुढे जाऊन सांगतायत की हा संध्या नाही, स्नान नाही, भजन नाही, देवतार्चन नाही, मंत्र नाही, जप नाही, ध्यान नाही, मानसपूजा नाही, भक्ती नाही, प्रेम नाही, नेम नाही, निष्ठा नाही, देव नाही, धर्म नाही, अभ्यागताचं स्वागत नाही, सद्बुद्धी नाही, गुण नाही, हरिकथा ऐकणं नाही, श्रवण नाही, अध्यात्म निरूपण नाही, भल्याची संगती चित्तामध्ये नाही, शुद्ध चित्तवृत्ती नाही, कैवल्याची प्राप्ती नाही, नीती नाही, न्याय नाही, पुण्याचा उपाय नाही, हे सगळं जो टाकून देतो, कळा नाही, लाघव नाही, सरस्वतीची उपास नाही, चातुर्य नाही, शक्ती नाही, भक्ती नाही, युक्ती नाही, शांती नाही, क्षमा नाही, दीक्षा नाही, काहीच नाही, शुभाशुभाचा विचार नाही, शुचिता नाही, स्वधर्म नाही, अशाचं आयुष्य वाया गेला. कर्म नाही, उपासना नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, योग नाही, धरिष्ठ नाही, काहीच नाही पाहता मग त्याला उपरती तरी कशी होणार आणि त्याच्या आयुष्याचं कल्याण तरी कसं होणार? म्हणून समर्थ आम्हाला सांगतायत की बाबांनो असा विचार करा की ज्याच्यामुळे तुम्ही आत्मोन्नत व्हाल. म्हणून सांगतायत जे जैसे करती, जे जे जैसे करती ते पावती तैसेची. जसे पेरले तसे उगवले. कर्म विपाक सिद्धांत समर्थांनी इथे सांगितलेला आहे. जसं पेराल तसंच उगवेल. चांगलं कराल तर चांगल्याला पावाल, नाहीतर त्याचा काही उपयोग होणार नाही. कर्म विपाकाने असं सांगितलेलं आहे की तुमचं जे प्रारब्ध असतं ते विविध प्रकारचं असतं. एक अति तीव्र प्रारब्ध असतं, दुसरं तीव्र प्रारब्ध असतं, तिसरं मंद प्रारब्ध असतं आणि चौथं अतिमंद प्रारब्ध असतं. तुमच्या क्रियमाण कर्मातून जे संचित साठलं, त्या संचितातून जे पक्व झालं
ते प्रारब्ध रूपानं तुमच्या वाट्याला आलं. त्यातलं अतितीव्र प्रारब्ध आहे हे कुणालाही खोडता येत नाही, परमेश्वराला सुद्धा नाही. प्रभू रामचंद्र असं नाही म्हटले दशरथाला, मी वर देतो आपल्याला की 14 वर्ष आपण आणखीन जगाल, मी परत आलो म्हणजे आपली भेट होईल, वनवासातून परत आलो म्हणजे नाही. ज्याचं त्याचं प्रारब्ध ज्याच्या त्याच्या बरोबर लक्षात ठेवा. पाप कराल आणि पुण्य मार्गाने चालतोय असं म्हणाल, होणार नाही. पापाचं फळ पापाचंच राहणार, पुण्याचं फळ पुण्याचंच राहणार. पुण्य उघडं केलं नाही तर. पुण्य उघडं करू नये आणि पाप उघडं करावं म्हणे. म्हणजे काय? आपल्या हातून झालेल्या चुका प्रांजलपणे मान्य करत, माणसं कबूलच करत नाहीत, वाद करत राहतात. साध्या साध्या गोष्टीत चुका होतात, पण माणसानं प्रांजलपणे कबूल करता येत नाही. म्हणून समर्थ सांगतायत, जे जे जैसे करीती ते पावती तैसेची. अति तीव्र प्रारब्ध ईश्वराला खोडता येत नाही, पण तीव्र प्रारब्ध हे सोसता येतं संतांच्या संगतीनं, बरं का. तेवढं मात्र आपल्याला करता येणं शक्य आहे. मग जे मंद प्रारब्ध आहे त्याच्यावर काही अंशी मात करता येते, आणि अतिमंद प्रारब्ध जे आहे त्याला जे महात्मे असतात ते जिंकून पुढे जात असतात. आपण महात्मे नाही, सामान्य जन आहोत. म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे ते आता पुढच्या समासात समर्थ सांगतात आणि म्हणतात की अरे रजोगुण तमोगुण टाकून तुम्ही काय करा, सत्वगुण धारण करा. पण हे होत नाही माणसाच्या हातून. काय करतो मनुष्य पहा, अगदी थोडक्यात सांगितलं समर्थांनी एका ओवीमध्ये. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती आणि तमोगुणे अधोगती पावती प्राणी. सगळे प्राणी मात्र सत्वगुण धरला तर भगवत भक्तीला लागतात, रजोगुण धारण केला तर त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा करत राहतात, आणि ज्यांनी तमोगुण धारण केला ते सगळे अधोगतीला प्राप्त होतात. आता पहिल्यांदा रजोगुण समर्थांनी सांगितला, मग तमोगुण सांगितला आणि शेवटी सत्वगुण सांगितलाय. तो एक सत्वगुण चातुर्मासभर सांगावा इतका व्यापक आहे. किती सांगावं इतकं उदंड त्याच्यामध्ये भरलेलं आहे. पण पहिल्यांदा रजोगुण का सांगितला? मनुष्य प्राणी हा प्राधान्यानं रजोगुणी आहे, आणि म्हणून रजोगुण पहिल्यांदा घेतला. थोडक्यात सांगितले रजोगुणी कोण असतो? माझे घर माझा संसार. अगदी थोडक्यात 4 शब्दात सांगितलं. माझे घर माझा संसार, याच्या पलीकडे ज्याला जाता येत नाही तो रजोगुणी मनुष्य असतो. आणि पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की माता पिता आणि कांता, पुत्र सुना आणि दुहिता इतक्यांची वाहे चिंता, तो रजोगुण. म्हणजे प्रपंचाची काळजी करणारा तो रजोगुण. पुढे सांगितले पहा बरं काय समर्थांचं निरीक्षण आहे. दुसऱ्याचे सर्व जावे माझेची बरे असावे, ऐसे आठवे जो स्वभावे, तो रजोगुण. माणसानं असंच वाटतं दुसऱ्याला वैभव मिळालं की चडफडाट झाला. समर्थ म्हणतात वैभव अवश्य मिळवा, पण घाम गाळून मिळवा, चोरी करून वैभव मिळवू नका. आता किती मिळावं? तुमचं प्राक्तन जेवढं आहे, प्रारब्ध जेवढं आहे तेवढं मिळणार. या जन्मात चांगलं केलं पुढल्या जन्मात मिळेल. पण माणसाला धीर नसतो. समर्थांचं असं कधीही सांगणं नाहीये फाटकं घाणेरडं नेसा, हरिनाम घेत कुठेतरी जंगलामध्ये बसा, नाही. समर्थ म्हणतात वैभव मिळवा, स्वतः वैभव मिळवा, समाजाचं वैभव वाढवा, राष्ट्राचं वाढवा, आणि त्याहून देवाचं वैभव वाढवा, माझ्या रामाचं वैभव वाढवा. हे समर्थांचं सांगणं. किती विलक्षण सुंदर सांगितले. पण मनुष्य असा असतो दुसऱ्याचा उत्कर्ष झाला त्याला खाली ओढा म्हणतात. हा पुढे निघाला काय? हा कसा पुढे जातो? आमच्यातलाच आहे ना. हा पुढे कसा ओढा खाली? दुसऱ्याचे सर्व जावे माझेची बरे असावे, ऐसे आठवे स्वभावे, तो रजोगुण. म्हणून म्हणतायत समर्थ का मागे जे जे भोगिले ते ते मनी आठवले, दुःख अत्यंत वाटले, तो रजोगुण. पाप घडतं, मनुष्य स्खलनशील असतो आणि वाटतं अरे बरं केलं नाही, पण बरं केलं नाही असं वाटून सुद्धा तो पुन्हा करायला प्रवृत्त होतो. त्याला म्हणायचं रजोगुण. रजोगुणी पुनरावृत्ती. अगदी थोडक्यात सांगितलेलं आहे. म्हणून माणसाच्या ठाई थोडं औदार्य असावं. ते औदार्य नसतं म्हणून मनुष्य कसा होतो. आणखीन एक विलक्षण सुंदर ओवी समर्थांनी लिहिली रजोगुणाची. देव कारणी लाजाळू. आहा, देवाचं कार्य करायचं म्हटलं की त्याला लाज वाटते. त्याला वाटतं समाज आपल्याला सनातनी म्हणेल. कारण देवळात जायचं म्हणजे मग निदान काहीतरी भारतीय पोशाख तरी करावा असं त्याच्याच मनाला वाटायला लागतं. लोक नाही म्हणत. पण सगळ्यात अडचण कशी होते सांगू का आपल्याला?
की पॅन्ट असेल, सूट असेल तर नमस्कार घालायला फार अडचण होते. नमस्कार घालायला फार अडचण होते. एक मनुष्य डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांना काय म्हणाला, डॉक्टर मी घरी ज्या वेळेला पहिला हात माझा उंच करतो आणि मग असा वळवतो आणि मग डावा हात खोल खाली घेतो आणि संपूर्ण दोन्ही हातांना झटका देतो, त्यावेळेला माझी पाठ भयंकर दुखते. डॉक्टर म्हटले, वेडा आहेस का? हा असा प्रकार तू का करतोस? त्यावेळेला तो मनुष्य म्हणाला, कोट घालायचा दुसरा प्रकार आहे का? देह कारणी लाजाळू आणि उदरा लागी कष्टाळू. कसा असतोय बरोबर समर्थांनी सांगितलं. देव कारणी तो लाजाळूच, त्याला काही वाटत नाही, तो लाजाळूच राहणार, रामनाम घ्यायला कंटाळाच करणार. लोभ्याच्या मनामध्ये धनच असणार, कामी माणसाच्या मनामध्ये कामच असणार. पण तुका के मन में राम, दास के मन में राम असंच असणार. आणि म्हणून देवकारणी आपण लाजाळू असू नये हे समर्थांचं सांगणं आहे. उदरा लागी कष्टाळू, वैभव मिळावं आणि चमचमीत खाता यावं म्हणून माणसं उदंड परिश्रम करतात. बर त्या खाण्याला काहीतरी खरोखर दर्जा आहे का? तोही नसतो. कुठे जाऊन काय कसली पावभाजी खातात कोणाच, आश्चर्य आहे खरं. भगवंतानी 17व्या अध्यायामध्ये इतकं छान सांगितले की सात्विक अन्न कसं असतं. पण माणसानं ते का आवडत नाही? मनात नवल वाटतं खरं की चांगलं यांना पचत नाही का, चांगलं रुचत नाही का, हे घाणेरडच काहीतरी खावंसं वाटतं का? नाही, स्वच्छ असेल चांगलं असेल तर खायला हरकत नाही. पण आपण एकदा त्या स्टॉल्सवर जाऊन बघा, ज्या बादलीमध्ये ती भांडी विसळतात. पुन्हा आयुष्यावर बाहेरचं अन्न खायची इच्छा होणार नाही इतकं ते घाण असतं. चांगलं खावं, चांगल्या ठिकाणी जाऊन खावं, काही हरकत नाही. प्रवासात मनुष्य असतो, वाटेत खायलाच लागतं काहीतरी, पण त्यातल्या त्यात स्वच्छ चांगलं बघून खावं ना. मनुष्य उदरा लागे कष्टाळू आणि प्रपंची जो स्नेहाळू तो रजोगुण. प्रपंचात स्नेहाळू होऊन जातो. समर्थांनी एका ओळीत फार छान सांगितले, शृंगारिकते आवडे आणि भक्ती वैराग्य नावडे. शृंगाराचं जेवढं आहे तेवढं त्याला ते प्रिय वाटतं, त्याला म्हणतात रजोगुण. आणि म्हणून नेणोनिया परमात्मा सकळ पदार्थी प्रेमा, बळात्कारे घाली जन्मात तो रजोगुण. ज्याला ईश्वराचं प्रेम वाटत नाही, म्हणजे थोडक्यात जो प्रेयसामध्येच रमतो आणि श्रेयसाचा ज्याच्या चित्ताला स्पर्श होत नाही, त्याला काय म्हणायचं? त्याला रजोगुण म्हणतात. मग आता हा रजोगुण टाकायचा असेल तर उपाय आहे का, असा प्रश्न निर्माण होईल. आणि म्हणून उपाय सांगितलाय. उपाय एक भगवत भक्ती. भगवत भक्ती केली तर रजोगुण टाकता येतो, तमोगुण टाकता येतो आणि उन्नत होता येतं. पण दुर्दैव असं आहे की रजोगुणाकडून तमोगुणाकडे फार चटकन जाता येतं. रजोगुणाकडून सत्वगुणाकडे जायला फार कष्ट करावे लागतात. देह चंदनासारखा झिजवावाच लागतो. काही आयुष्यामध्ये सात्विक लक्ष डोळ्यापुढे ठेवून वाटचाल करावी लागते. आपला देह झिजवावा लागतो, आयुष्य धारेवर धरावं लागतं, देह धाबडवावा लागतो. त्याच्याशिवाय काही चांगलं घडत नाही. पण माणसानं यातलं काहीच नको असतं. म्हणून बहुतांश माणसं रजोगुणाकडून तमोगुणाकडे फार पटकन जातात. तमोगुणात काय असतं ते समर्थ पुढे जाऊन सांगतात. त्याच्यामध्ये क्रोध असतो, काम असतो, षड्रिपू त्याच्या माथ्यावर जणू नाचत असतात. अखंड भ्रांती पडे, केला निश्चय विघडे, अत्यंत निद्रा आवडे तो तमोगुण. जो तमोगुणी असतो पहा, तो भ्रांतच असतो. हे करावं का ते करावं असा संभ्रम त्याच्या मनामध्ये नित्य असतो. निश्चय त्याचा कधीही होत नाही. आणि समजा निश्चय केला, हे करावं म्हटलं तरी 5 सेकंदात तो पुन्हा बिघडून जातो. आणि अत्यंत निद्रा आवडे तो तमोगुण. निद्रा एखाद्याला काय प्रिय असते म्हणून सांगू. खर तर निद्रा जेवढी आपल्या देहाला आवश्यक आहे तेवढी घ्यावी. आणि मग उरलेला जो वेळ आहे, देवानी रात्र तेवढ्यासाठीच केलेली आहे. आपल्याला विश्रांती मिळावी, निद्रा मिळावी, देह पुन्हा स्वस्थ व्हावा, मन जरा दुःख विसरावं आणि पुन्हा एकदा ताजा तवान झालेला मनुष्य उत्तमातलं उत्तम कार्य करायला सिद्ध व्हावा. म्हणून तर ती रात्र आहे. पण मनुष्य हे करत नाही. निद्रा तो इतकी घेतो की त्याच्यामुळे दैनंदिन जीवनात जी चांगली कामं करायला पाहिजेत ती त्याला करता येत नाही. म्हणून समर्थ पुढे सांगतायत, तो तमोगुण कसा असतो. किडा मुंगी आणि स्वापद यांचा करू आवडे वध.
अत्यंत जो कृपामंद तो तमोगुण. एखाद्याला आवडतच बघा, मुद्दाम पाय टाकून येणार जाणाऱ्या कृमी कीटकांना मारायचं. काही जणांना फुलपाखरं पकडायला आवडतात आणि त्याच्यामध्ये काटे टोचायला आवडतात. अशी दुष्ट माणसं जी जगामध्ये असतात. किडामुंगी काय, आता किड्यामुंगी सारखी माणसं जिथे मारली जातात. कुणी हातामध्ये बंदूक घ्यावी, कुणी हातामध्ये मशीन गन घ्यावं आणि इच्छेला येईल तसे मुडदे पाडावेत. का तू इतके पैसे मला देत नाहीस? म्हणजे मी काय करणार? मी तर नंगे को खुदा भी डरता है म्हणे ना, तसंच झालं नाही. तू पैसे मिळवले असता घाम गाळून, इतके पैसे दे, नाही दिलेस तर आता तुझा खून करतो. हे काय समाजामध्ये घडते, देशामध्ये घडते, अनाकलनीय. याला म्हणायचं तमोगुण. स्त्री हत्या, बाळ हत्या, द्रव्या लागी ब्रह्महत्या, करू आवडे गो हत्या, तो तमोगुण. आणि म्हणे बीफ आवडीनं खातात, लाज वाटली पाहिजे. देहातले सप्त धातू जिथे तयार होतात अशा योनी दोन आहेत. एक जरायुज आहे, दुसरी अंडज आहे. त्याच्यामधले मारून खाऊ नये, ती खरी हत्या आहे एका दृष्टीनं. पण हे आमच्या लोकांना कळत नाही. गाईचं मांस खातात, काय भयानक कल्पना आहे. एक जीव दुसऱ्या जीवाला कापून खातो, ही कल्पनाच भयानक आहे. पण तमोगुणी माणसाला मांसाहारच आवडतो. काही माणसं म्हणे दररोज मांस खातात. अरे बाप, काय भयानक आहे. या माणसांमध्ये जाग केव्हा येणार? समर्थांनी म्हटलेल्या, मग जसं अन्न सेवन करू तशी वृत्ती होत जाते. जसं अन्न सेवन करू तसे चित्तावर संस्कार होत जातात. सत्वगुण जितका वाढतो तितकं त्याचं खाणंही चांगलं असतं. पहा, तो शक्य तितकं बाहेरचं खाणार नाही. घरी आईच्या हातचं खाईल किंवा पत्नीच्या हातातूनच खाईल, बाहेर खाणार नाही. आणि ज्याचा रजोगुण प्रधान असतो त्याला सारखं वाटतं वैशालीला गेलं पाहिजे. आता अन्न चांगलं असतं तिथलं म्हणा, पण म्हणून काय सारखं जावं? पण माणसं हे करतात. आणि म्हणून माणसाने खरं तर जागरूक असावं. सत्वगुण जर वाढवायचा असेल ना, तर घरातलं अन्न जास्तीत जास्त सेवन करावं. त्यातून सत्वगुण वर्धिष्णू होत. कारण आहे त्या अन्नामागे वाढलेली भावना नित्य चांगली असते. टीप किती मिळेल अशी भावना नसते. आईनं त्या बाळाला जसं लिहून ठेवलेलं होतं ना, की तुला जन्माला घातलं त्याची फी शून्य, तुला कष्ट करून वाढवलं त्याची फी शून्य, माझ्या डोळ्याची निळांजन केली आणि तुला ज्ञानाचा प्रकाश दिला त्याची फी शून्य, तळा हातांचा पाळणा केला आणि तुला मोठा केला त्याची फी शून्य, मातेच्या मांडीवर म्हणजे विद्यापीठामध्ये बसून वाढलास त्याची फी शून्य, उत्तमातले चिरंतन संस्कार दिले त्याची फी शून्य. म्हणून काय करावं? तमोगुण रजोगुण टाकावे, सत्वगुण वाढवावा. सत्कर्म येते नावडती. फार छान सांगितले समर्थाने एका ओळीमध्ये. सत्कर्म येते नावडती, नाना दोष ते आवडती, पाप भय नाही चित्ती, तो तमोगुण. सत्कर्म आवडत नाही, चांगल्या मार्गाने जायला पटत नाही, नाना दोषच प्रिय वाटायला लागतात माणसाला. आणि ज्याच्या मनामध्ये पापाचं भय नसतं, रजोगुणी माणसाला जरा टोचणी तरी असते. चुकलं का आपलं? बरोबर नाही आपण करतोय अशी कुठेतरी टोचणी असते. पण जो तमोगुणी असतो तो कोडगाच असतो, निर्लज्ज असतो. त्याला पापाचं भय, पाप भिरू माणसं परवडली. पण ज्याला पापाचं भय वाटत नाही तो तमोगुणी मनुष्य समाजाचा घात केल्याशिवाय सोडत नाही. आणि म्हणून समर्थ सांगतात, परपीडेचा संतोष, निष्ठुरपणाचा अभ्यास, संसाराचा नाहीये त्रास, तो तमोगुण. नावडे भक्ती, नावडे भाव, नावडे तीर्थ, नावडे देव, वेदशास्त्र नलगे सर्व, तो तमोगुण. आणि म्हणून भगवंतानी सुद्धा उपदेश केलाय, हा तमोगुण टाका, रजोगुण टाका, सत्वगुण धारण करा. निराहार, उपोषण, नाना प्रकार लोकांना दाखवण्यासाठी करतात. पहा, अंतःकरण शुद्ध व्हावं, चित्त शुद्धी व्हावी म्हणून करत नाहीत. लोकांनी आपल्याकडे बघावं म्हणून करतात. आपण मंदिरामध्ये जाऊन पहा, काही माणसं तिथे स्तोत्र म्हणत बसलेली असतात आणि डोळे अर्धे असे उघडे ठेवलेले असतात. बाहेरून मनुष्य आला की यांचं म्हणणं जोरात सुरू होतं. वाटावं, हा काय भक्त आहे, भाविक आहे. कशाला दाखवून केलं की तुमची केलेली सगळी किंमत शून्य झाली. देव तुम्हाला पाहत असतो, बरोबर जोखत असतो. आणि म्हणून भाव या जन्माचे खंडन,
पाहिजे तो सत्वगुण हे समर्थाने सांगितले. तो सत्वगुण जर धारण कराल तर केवढं घडत जाईल. काय विलक्षण त्या सत्वगुणाचं सामर्थ्य आहे म्हणून सांगू असं समर्थ सांगतात. तो सत्वगुण इतका व्यापक आहे, इतका विस्तृत आहे, तो जरा उद्या सांगणार आहे. त्याचं कारण असं आहे की त्या सत्वगुणामध्ये इतक्या गोष्टी येऊन गेलेल्या आहेत की ज्या आपल्याला नित्य धारण करता येतील अशा त्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून आपण थोडा त्याचा उद्या अभ्यास करूया. फक्त समर्थांनी पुढल्या दशकामध्ये काय सांगितले त्याचा जरा धावता आढावा घे. कारण पहिले जे 5 समास आहेत तिसऱ्या दशकाचे ते मोठे विलक्षण सुंदर आहेत. सुंदर अशा अर्थाने आहेत की मनुष्य प्रपंचामध्ये कसा गुरफटला जातो आणि शेवटी प्रपंचामध्ये गुरफटता गुरफटता केव्हा तरी आसमानी कोसळते, केव्हा तरी सुलतानी कोसळते आणि स्वतःचा विनाश तो कसा करून घेतो ते समर्थांनी उलगडून दाखवले. समर्थ म्हणतात तुम्ही जन्माला आलात पण जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर चळेना ऐसा. अरे बापरे, काय भयंकर वर्णन आहे. आणि म्हणून गोंदवलेकर महाराज मनुष्य जन्माला तुरुंग म्हणत असत. अरे तुम्ही या तुरुंगात कुठून आलात असं आपल्या भक्तांना विचारत असत. संसार हाच दुःख मूळ, लागती दुःखाचे इंगळ असं आहे. लहानपणी म्हणे ते जे बालक असतं त्याला ज्ञान असतं. आपण काल पाहिलं पोटामध्ये असताना. जन्माला आल्यानंतर मग काय होतं की बालक रडतं. त्याला काय होते हे मातेला क्वचित कळतं, प्रत्येक वेळेला कळतं असं नाही. पण त्याला बोलता येत नाही, सांगता येत नाही. अनेक प्रकारची दुःख त्याला सहन करावी लागतात. जरा ते पोर मोठं होतं आणि त्या समाजाचे आणि भोवतालच्या विश्वाचे चटके त्याला सहन करावे लागतात. तारुण्य आलं की तो मनुष्य माजून जातो आणि मग माता पित्याला तो तुच्छ समजायला लागतो. त्याला पत्नी अत्यंत प्रिय होऊन जाते आणि ज्याला पत्नी प्रिय होते असा तो माजलेला तो कसा करतो. स्त्री कारणे परमार्थ बुडविला, प्राणी स्वहितासी नाडला, ईश्वरी कानकोंडा झाला, स्त्री कारणे कामबुद्धी, अशी त्याची अवस्था होऊन जाते. आणि समर्थांनी त्या कालखंडामध्ये चित्र पाहिलं, त्याचं वर्णन केलेलं आहे. दुर्दैवानं असं होतं की त्याची स्त्री मरून जाते आणि मेल्यानंतर त्या कलेवरेला कवटाळून तो शोक करत राहतो आणि त्या स्त्रीला स्मशानामध्ये पोचवून आला रे आला की त्याच्या मनात पुन्हा बोहल्यावर उभारायचे विचार सुचायला लागतात. इतकी त्याची प्रीती त्या स्त्रीवर असते. म्हणजे सूक्ष्म देहानी प्रेम केलेलंच नसतं, स्थूल देहानी प्रेम केलेलं असतं. कुणीतरी एक मनुष्य मरला, मेला आणि मेल्यानंतर त्याच्या थडग्याला त्याची विधवा पत्नी वारं घालत बसलेली होती. हा लोकांनी पाहिलं, काय भक्ती आहे या बाईची नवऱ्यावर, काय विलक्षण आहे म्हणाल. आणि येता जाता कौतुकाने उभारायचा, म्हणायचा धन्य आहे ही माऊली, काय पतिव्रत आहे. एकाने धाडस करून पुढे जाऊन विचारलं, काय ग तुझी भक्ती तुझ्या नवऱ्यावरची. ती म्हणाली, हात मेल्या कसली भक्तीन काय, थडगं लवकर वाळावं म्हणून वारा घालते, म्हणजे दुसरं लग्न करायला रिकामी. जगात माणसं अशी असू शकतात याचं नवल वाटतं. म्हणजे 13वा झाला की याच्या मनामध्ये लगेच दुसरा विचार येतो, आता पुन्हा बोहल्यावर उभं राहिलं पाहिजे. असं करता करता समर्थ सांगतात हा वयानं मोठा झालेला असतो म्हणे आणि नवीन पत्नी आणतो ती वयानं लहान असते. मग तिच्या मुठीतलं तो बाहुलं होऊन जातो आणि मग पुढे अनंत मुलं त्याच्या पोटी जन्माला येतात. लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी निभवून गेली, अशी त्याची परिस्थिती होते. आणि मग मात्र काय होतं, अवघी सोयरी सुखाची असं म्हणून सगळ्यांना त्यांनी कवटाळलेलं असतं. तीच माणसं त्याला लाथा घालायला लागतात. म्हणतात आम्हाला खायला द्या, आम्हाला वस्त्र द्या, आम्हाला वैभव द्या. तू वाटेल ते पाप केलंस तरी चालेल, आम्हाला चांगलं दे म्हणजे झालं. समर्थांनी त्या कालखंडात कुठेतरी पाहिलेलं आहे आणि पाहिलेलं समर्थांनी उतरवलेलं आहे, शब्दामध्ये त्याला रूप देऊन मांडलेलं आहे ग्रंथामध्ये. आणि म्हणून हा परदेशामध्ये जातो, परदेशामध्ये आणतो मिळवून, जेवढा आणतो ते संपून जातं आणि ह्याचा देह आता अत्यंत झिजलेला असतो, त्रासलेला असतो, रंजलेला असतो, गांजलेला असतो. आणि अशा वेळेला तो नाईलाजानं काय करतो, पुन्हा परदेशामध्ये जातो. केव्हा तरी त्याचा देह पडतो. त्या देहाचं वर्णन वार्धक्याचं समर्थांनी केलेलं आहे. अंगावर काटाच येईल असं आहे, भयंकर वर्णन केलेलं आहे. वाचून दाखवू का? देह अत्यंत खंगले, सर्वांग काळोख गेले, वात पित्त उसळलेले, कंठ दाटला कफे, वळे जिव्हेची बोबडी, कफे कंठ गडगडी, दुर्गंधी सुटली तोंडी, नाकी श्लेष्मा वाहे, मान कापे चळचळा,
डोळे गळती भळभळा, वृद्धपणी अवकळा दाटून आली. दंत पाठी उसळली, तेणे पोचर खिंडी पडली, मुखी लाळ गळो लागली दुर्गंधीची. डोळा पाहता दिसेना, कानी शब्द ऐकेना, दीर्घ स्वरे बोलवेना दमा दाटे. शक्ती पापांची राहिली, पैसवेना मुरकुंडी घाली, आणि बृहती वाजो लागली तोंडाची ऐशी. क्षुधा लागता आवरेना, अन्न समयी मिळेना, मिळाले तरी चावेना दात गेले. अशी भयानक अवस्था, म्हणजे इतकं दारुण चित्र वार्धक्याचं समर्थांनी रेखाटलेलं आहे. खरं आपल्याकडे वानप्रस्थ होता, चांगला होता पा, असं ध्यान कोणाला पाहावं तरी लागत नसतं. वानप्रस्थी गेलं की संन्यास स्वीकारायचा आणि कुठेतरी हिमालयामध्ये जाऊन देहाचा त्याग करायचा, असाच संकेत होता. पण जर सत्वगुण धारण करून वावरलात तर वार्धक्य सुद्धा वाईट नसतं, चांगलं असतं, हे समर्थांचं सांगणं आहे. असा प्रत्येक मनुष्य, याला समर्थांनी कुटुंब काबाडी म्हटलेलं आहे. असा करता करता त्याचा जन्म सगळा निघून जातो, पण शेवटी हाताशी काही लागत नाही आणि मरताना म्हणतो, अरे सगळा प्रपंच असा आटापिटा करून केला, हाताशी काय लागलं, शून्य, आपल्या पदरी काही पडलं नाही. आणि मग त्याच्या हळूहळू वार्धक्यामध्ये लक्षात यायला लागतं, अरे आपण प्रपंच केला, परमार्थ केला नाही. त्रिविध तापांनी पोळलेला मनुष्य जागा व्हायला लागतो. तो तापत्री पोळला, तो संत संगी निवाला, आर्तभूत तोषला पदार्थ जेवी. तैसा संसारे दुखवला, त्रिविध तापे पोळला, तोची एका अधिकारी झाला परमार्थासी. त्रिविध तापांचे चटके बसल्याशिवाय उपरती होत नाही. जन्मताच ज्ञानी कोणी असत नाही. अनुभव आला, त्रिविध तापांचे चटके बसले की मग मनुष्य शहाणा होत जातो. म्हणून समर्थ आम्हाला सांगतात, त्रिविध तापांचा चटका बसला की मग मात्र मनुष्य शहाणा होत जातो. त्याला वाटतं आतापर्यंत आपलं आयुष्य आपण वाया घालवलं, हा देह सन्मार्गी सत्कारणी लावला नाही, आता आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे, हे त्याला जाणवायला लागतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, देह, इंद्रिय आणि प्राण यांचे योगे आपण सुख दुःखे सिने जाण, या नाव आध्यात्मिक. 3 प्रकारचे ताप आहेत, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक. देहाला होणारे सगळे रोग, काय समर्थांचं निरीक्षण आहे, त्यातले कित्येक रोग आपल्याला माहिती नाहीये. इतक्या रोगांची नावं देहाला होणाऱ्या समर्थांनी दिलेली आहे. याला म्हणायचं आध्यात्मिक ताप. आपण कितीही नाही म्हटलं तरी शरीराला व्याधीही होणारच. वृक्षाला केव्हा तरी जशी कीड ही लागणारच, फूल हे केव्हा तरी कोमेजणारच, त्याप्रमाणे देहाला व्याधी होणारच. त्याचा त्रास मानू नये. पण आध्यात्मिक ताप या ना त्या रूपानं बालकांनी जन्म घेतल्यापासून मृत्यू येईपर्यंत सारखे आपल्या देहाला त्रास देत असतात. आध्यात्मिक तापानं मनुष्य गांजून जातो. आणि पुढे सांगितले, सर्व भूतांचे संयोगे, सुख दुःख उपजो लागे, ताप होता मन भंगे, या नाव अधिभौतिक. आता रोग विविध होतात, तसं भूतमात्रांच्या पासून, अन्य भूतमात्रांच्या पासून, या भौतिकापासून आपल्याला जो त्रास होतो, ठेचच लागली, कुत्राच चावला, साप चावला, इंगळीने दंश केला, विंचू चावला, नानाविध प्रकार होत असतात, ते सगळे अधिभौतिक आहेत. पिसोळे लागले आणि मग आपल्याला जो त्रास होतो, याला समर्थांनी आधिभौतिक असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्या पलीकडचा शेवटचा जो आहे तो आधिदैविक आहे. आणि तो आधिदैविक सुद्धा असाच आहे. आधिभौतिकाच्या व्याख्या केल्यात समर्थांनी, मनुष्यहानी, वित्तहानी, वैभवहानी, महत्वहानी, पशुहानी, पदार्थहानी, या नाव अधिभौतिक. बाळपणी मरे माता, तारुण्यपणी मरे कांता, वृद्धपणी मृत्यू सुता, या नाव अधिभौतिक. दुःख, दारिद्र्य आणि ऋण, विदेशपणी नागवण, आपदा, अनुपत्ती, कदान्न, या नाव अधिभौतिक. हे अधिभौतिक ताप माणसाला अंशतः किंवा मोठ्या प्रमाणावर सहन करावे लागतात. आणि याच्याही पलीकडे जाऊन निसर्गाच्या ज्या आपत्ती येतात, पूर येतो, वीज पडते, प्रचंड भिंत एखादी कोसळून जाते, पूर येतात, याच्यामुळे ती सगळी अधिदैविक. शुभाशुभ कर्माने जना, देहांती यमयातना, स्वर्ग नरक भोगनाना, या नाव अधिदैविक. म्हणजे आधिभौतिकामध्ये अगोदरचं सगळं समर्थांनी सांगून घातलं. आणि पुढे जाऊन म्हणतात, आपापल्या कर्मानं ज्या यातना वाट्याला येतात त्याला अधिदैविक म्हणायचं. म्हणजे स्वर्ग आणि नरक आहेत, हे सगळ्या संतांनी वारंवार सांगितले. काही माणसं आपल्या आयुष्यात आपल्या कर्मानंच नरक निर्माण करतात.
वेगळा नरक कशाला पाहायला पाहिजे? ज्या माणसाचं कुणीही पाहायला नसतात, जो अत्यंत स्वार्थी असतो, वार्धक्य झाल्यावर हातपाय हलवता येत नाहीत, अशा माणसाची दारुण परिस्थिती प्राप्त होते. आणि म्हणून समर्थांनी सांगितले, बाबानो, मृत्यू अटळ आहे. सरिता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश. जायला लागणार. मृत्यून म्हणे हा बलाढ्य, मृत्यून म्हणे हा धनाढ्य, मृत्यून म्हणे आढ्य सर्व गुणे. मृत्यू तुला 2 कोटी रुपये देऊ का? नाही. भ्रष्टाचार न करणारा कोण म्हणून विचाराल तर मृत्यू. कोणाकडून तो काही स्वीकारत नाही. वेळ आली म्हणजे प्रत्येकाला उठून जावं लागतं. मृत्यून म्हणे हा विख्यात, मृत्यून म्हणे हा श्रीमंत, मृत्यून म्हणे हा अद्भुत पराक्रमी. कोणताही असो, शेवटी मृत्यूलाच आलिंगन द्यायला लागतं. मृत्यून म्हणे हा भूपती, मृत्यून म्हणे हा चक्रवर्ती, मृत्यून म्हणे हा करामती कैवाड जाणे. नाही चालणार. मृत्यून म्हणे कार्याकारण, मृत्यून म्हणे वर्णावरण. कोणी असला तरी त्याला मृत्यू हा शेवटी उचलूनच घेऊन जातो. मृत्यून म्हणे ऋषेश्वर, मृत्यून म्हणे कवेश्वर, मृत्यून म्हणे दिगंबर समाधिस्थ. कोणी असला तरी त्याला मृत्यू अटळ आहे. मृत्यून म्हणे पुण्य पुरुष, मृत्यून म्हणे हरिदास, मृत्यून म्हणे विशेष सुकृती नर. कोणीही टिकत नाही. जो आला तो शेवटी मृत्यूच्या मार्गाने गेला. सुकृत त्याचं मागं राहतं. अगदी थोडक्यात मृत्यून म्हणे थोर थोर, मृत्यून म्हणे हरिहर, मृत्यून म्हणे अवतार भगवंताचे. भगवंतानी जरी अवतार घेतला तरी शेवटी त्यांना देह टाकावाच लागतं. फक्त अवतार आपल्यासारखा देह टाकत नाहीत, वैष्णव स्वरूपामध्ये मिसळून जातात, पण शेवटी देह हा टाकावाच लागतो. समर्थांनी एका ओवीत सांगितले, चारी खाणी चारी वाणी, चारी खाणी चारी वाणी, 84 लक्ष जीव योनी, जन्म आले तितुके प्राणी, मृत्यू पावती. थोडक्यात आहे. भीती वाटेल कोणाला ऐकताना, पण मृत्यू कोणालाही सोडत नाही. म्हणून जेवढे जेवढे जन्माला येतात, असो ऐसे सकळही गेले. समर्थांनी म्हटलेलं आहे, असो ऐसे सकळही गेले, परंतु एकची राहिले. कोण राहिले ते समर्थांनी थोडक्यात सांगेल, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. का कास धरायची याची? नाहीतर जनावर सुद्धा जन्माला येतात, मरून जातात. माणसाने तसं जन्माला येऊन मरू नये. या नरदेहाचं काही सार्थक करावं म्हणून भक्तीच्या मार्गाने जावं, ज्ञानाच्या मार्गाने जावं, आत्मोन्नत व्हावं. कारण भगवंत भावाचा भुकेला आहे. तो भावार्थ देखून भुलला असा सुद्धा आहे. संकटी पावे भाविकाला रक्षित असे. अरे तो त्याचा अंकित होतो ईश्वराचे, तयांचे सोहळे निज सुखाचे, धन्यतेचे देवाचे भाविक जन. केवढी त्यांच्यावर कृपा हा परमेश्वर करत असतो. आणि म्हणून फार सुंदर सांगितले, बहुत जन्मांचे सेवटी, जेणे चुके अटाटी, तो हा नरदेह भेटी करी भगवंती. भगवंताला अर्पण करून टाक, हे समर्थ आम्हाला आग्रहाने सांगतायत. म्हणून धन्यते भाविक जन, जे हे जोडिले हरि निधान, अनंत जन्मांतरीचे पुण्य फळासी आले. आणि म्हणून ज्याला असं वाटतं, ज्यास वाटे सुखची असावे, त्याने रघुनाथ भजनी लागावे. हे ज्या वेळेला सद्गुरूंनी सांगितलं, त्यावेळेला पुढे बसलेले, कारण संवाद रूप आहे दासबोध, पुढे जे बसलेले सगळे भाविक जन आहेत, पुढे जे शिष्य आहेत ते गलबलून गेले. ऐकोनी बोल भाविक, कैसेनी घडे जी सार्थक, सांगा स्वामी यमलोक चुके जेणे. आमचा यमलोक कसा चुकेल याचा मार्ग आम्हाला दाखवा. म्हणून शिष्यगण व्याकुळ झाले. पुढे ते म्हणतायत, देवासी वास्तव्य कोठे, तो मज कैसेनी भेटे, दुःख मूळ संसार तुटे, कोणत्या रूपे स्वामी, कोणे परी स्वामी. हे सद्गुरू मला आवता, आपण हे उलगडून जरा दाखवाल का? हे जर दाखवलं तर किती चांगलं होईल बरं. हे ऐकल्यावर वक्ता म्हणे, हो एक भावे, भगवत भजन करावे, तेणे होईल स्वभावे समाधान. भगवत भक्ती कराल, भजन कराल, उद्धरवून जाल. त्यावेळेला तो शिष्य म्हणतोय, आपण भगवत भक्ती करायला सांगता, पण ती कशी करावी हे तरी मला कुठे माहिती आहे. तो म्हणतोय, कैसे करावे भगवत भजन, कोठे ठेवावे हे मन. आणि म्हणून धरिली सदृढ पावले, भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे, असं तो म्हणतोय. ऐसा म्लान वदने मोले, धरिली सदृढ पावले, कंठ सद्गदीत गळाले, अश्रुपात दुःखे. म्हणून समर्थांनी त्याला पुढे सांगितले, अंतरी देवाचे भजन, तेणे निडारिले नयन. असं सामर्थ्य जर आपल्याला प्राप्त व्हायचं असेल तर भगवत भजनाला लागा.
एकोनी शिष्याची अनन्यता, भावे वोळला सद्गुरु दाता, स्वानंद तुंबळेला आता पुढीले समासी. म्हणून चौथ्या दशकामध्ये नवविधा भक्तीचा सोपान सांगितला, पण दुसऱ्या दशकात जे राहिलेलं आहे सत्वगुण आणि विरक्त, ते मात्र उद्या पहिल्यांदा सांगायचं. नवविधा भक्तीला स्पर्श करायचा आणि त्याच्या पुढच्या दशकामध्ये पाचव्यामध्ये सद्गुरूचं सगळं वर्णन आहे. आणि म्हणून सद्गुरू कसा असावा आणि सच्शिष्य कसा असावा याची समग्र लक्षणं समर्थांनी सांगितलेली आहेत. ही अंशतः का होईना सच्शिष्य या नात्याने आपल्याला धारण करता येतात का, याचा प्रयत्न आपण उद्याच्या प्रवचनामध्ये करायचा. आज जेवढं समर्थांनी केवढं सांगितलं, एक एक ओवी, एक एक सूत्र आहे, एक एक सूत्र मंत्र आहे, एक एक मंत्र आपला दिनक्रम, आपलं आयुष्य उजळून टाकेल इतक्या सामर्थ्याचा आहे. दिनमणी आहे, सूर्यासारखंच सामर्थ्य एकेका ओवीमध्ये आहे. म्हणून त्या ओव्या आपल्या चित्तामध्ये, अंतःकरण चतुष्टयामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये आपण आज धारण करूया. यानंतर समर्थांची आरती करूया आणि मगच विरमूया. जय जय रघुवीर समर्थ प्रभू.